नमस्कार. मॅजेस्टिक गप्पांच्या 41व्या वर्षीच्या या महोत्सवात उत्सवात शेवटच्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि चंदू सर तुमचंही स्वागत. मला वाटतं 41 वर्ष मॅजेस्टिक गप्पा सुरू आहेत आणि चंदू सरांची कारकीर्द 4 दशकं सुरू आहे. म्हणजे कुठेतरी हे समांतर सुरू आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. त्या निमित्ताने चंदू सरांची आज आपण सगळे खूप गप्पा मारणारच आहोत. चंद्रकांत कुलकर्णी हे नाव आणि सुजाण प्रेक्षकांची गर्दी हे समीकरणही आपल्याला सगळ्यांना आजही इथे बघायला मिळतच आहे. या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण भेटलो होतो. चंदू सर, मी मला असं वाटतं की हमदापूर ते औरंगाबाद, औरंगाबाद ते मुंबई हा सगळा तुमचा प्रवास कसा झाला हे आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी ऐकलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे हे त्यांचं अतिशय सुंदर पुस्तक सध्या फार गाजतं आहे, ज्याच्यामध्ये खूप विस्तृत आणि उत्तम पद्धतीने, म्हणजे फक्त माहिती म्हणून नाही तर त्याला एक साहित्य मूल्य म्हणून सुद्धा फार सुंदर ते पुस्तक आहे. त्यामध्ये ही सगळी माहिती आहे. तर मला सर तुम्हाला पहिल्यांदाच असं विचारावं असं वाटतं की तुम्ही काय वाचता. आज आपण ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने भेटलो होतो. एक बरं आहे की याला गप्पा असं नाव आहे. व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असं काही नाही आहे. त्यामुळे अनौपचारिक मोकळेपणा आणि तू जसं म्हणतेस तसं अगदी आपल्या घरच्याच माणसाशी बोलल्यासारखा संवाद असावा असं मला वाटतं. एक इंटलेक्च्युअल उत्तर द्यायचं झालं तर जे आवडतं मला खरं तर की मी माणसं वाचतो असं म्हटलं तर समजा, पण हे नुसतंच चमकदार वाक्य झालं. मी मनपूर्वक नवीन येणारं सगळं वाचतो. जी माझी ओळख आता मसूरकरांनी करून दिली की मी किंचित काळ पत्रकारिता पण केलेली आहे, त्याआधी सामाजिक चळवळीशी पण संबंधित होतो. त्यामुळे मला सध्या खंत वाटणारी गोष्ट म्हणजे कोरोना नंतरच्या काळामध्ये आपण हातात वर्तमानपत्र घेऊन वाचत नाही, ती खूप मोठी आहे खंत माझ्या दृष्टीने. आणि मी वर्तमानपत्र छोट्या जाहिरातींपासून शौकत सभेच्या संदेशापर्यंत सगळं वाचतो. जी मला पत्रकारितेतली सवय लागली आहे, पहिलं पान, मागचं पान, क्रीडा, समोर सर बसलेत त्यांना कळेल की दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगमध्ये त्याचे जे काही पोस्टमॉर्टम व्हायचं त्या पद्धतीने मी अजूनही वाचतो. पण हा झाला वेगळा मुद्दा. मला नवीन कुठलंही काहीही आलं तरी सुद्धा वाचायला आवडतं. त्याची खरं तर सुरुवात खूप लहानपणापासूनच झाली की जिथे आपण म्हणतो ना की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, जिथे तरतूद नसेल तिथे जरा भूक वाढते. त्यामुळे माझ्या घरामध्ये काहीच नव्हतं वाचनाचं साहित्य. माझ्या घरी वर्तमानपत्रही येत नव्हतं त्या काळी. पण म्हणून जे जे मिळेल ते वाचण्याचं एक छंद लागला, हौस लागली. शाळेने ती वाढवली. पुढे वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये सतत सहभागी होत होतो, त्याच्यामुळे संदर्भांनी वाचन वाढत गेलं. माहिती मिळवावी, नवीन काही आलं तर वाचावं. मी कविता थोडीशी कमी वाचतो, पण कथा, कादंबरी, वैचारिक, आत्मचरित्र हे मी जास्त वाचतो. आणि आत्ताच्या काळात जे जे आलं असेल बरं ते वाचायला मला अत्यंत असोशीने आवडतं आणि ते मी वाचून काढतो. म्हणजे ज्याला असं म्हणतो नाटकं तर वाचली जातातच, म्हणजे अप्रकाशित नाटकं जास्त वाचली जातात कारण तुमच्याकडे स्क्रिप्टच्या स्वरूपात ती येतात. नंतर नाटकाचा प्रयोग होतो आणि नंतर त्याचं स्क्रिप्ट आपल्याकडे छापलं जातं. परंतु आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला हे तू वाचलंस का असं अगदी अशोक मुळेंपासून सगळ्या पत्रकारांपर्यंत किंवा नाटकवाल्या मंडळींपासून सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असलेल्या माणसांनी जाणीवपूर्वक सांगितलं. माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा मोठा मुद्दा सतत राहिला की मी जेव्हा शाळा कॉलेजला होतो तेव्हा माझे जवळचे म्हणवणारे सगळे सिनियर विद्यार्थी होते. म्हणजे मी ज्या यंग डिबेटर्स असोसिएशनमध्ये सहभागी झालो आणि तिथे मला खूप छान पद्धतीचे आचार विचार ऐकायला बघायला मिळाले. जाणीवपूर्वक वाचायला दिलेली जी महत्त्वाच्या मंडळींनी पुस्तकं होती त्याचा आत्तापर्यंत आयुष्यात उपयोग होतो. सर्व प्रकारचे इझम्स वाचले पाहिजेत. मला खूप बेस्ट सेलर या प्रकरणातलं काही वाचावं असं फार आधीही वाटलं नाही. आणि जी आपल्याकडे 8वी 9वी 10वीत एक लिस्ट असायची की हे तुम्ही वाचलेलंच पाहिजे, तर त्याच काळात मी नेमकं ते तर वाचलंच मी, पण मी जास्त तेव्हा म्हणजे माझ्या आजूबाजूला समजा बाबा दळवी, अजित दळवी यांची लायब्ररी होती
माझ्याकडे देवीदास तुळजापूरकर सारखे मित्र होते, त्यामुळे मला दिली जाणारी पुस्तकं पण फार छान होती. म्हणजे मला अजून आठवतं की बलुता आणि उपरा ही माझी म्हणजे मला खडबडून टाकायला लावणारी माझ्या शाळेमधली पुस्तकं होती कॉलेज लेवलला. तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं वाचन मी करतो. मी फेसबुकवरच्या पोस्ट नाही फार वाचत, पण फिजिकल पुस्तक मात्र वाचण्यासाठी धडपडतो, आसुसतो, मिळवतो पटकन ते. आणि म्हणजे आता त्याची अजून भूक कळते की मला सतत उत्सुकता वाटते ना की माझं पुस्तक किती जणांनी वाचलंय. तर ते जाणवत असतं की त्या लेखकांपर्यंत प्रतिक्रिया पोहोचवणं पण मी करतो प्रामुख्याने, काय काय करता येईल त्या संदर्भामध्ये. अशा प्रकारचं वेगवेगळं वाचतं. सर, आणि पूर्वी नाटकं पण खूप वाचली जायची. आता नाटकाचं वाचन, नाटकं वाचणं, ती प्रकाशित झालेली पुस्तकं वाचणं हे आता जवळजवळ गेले, पण नाटकं खूप वाचली जायची. त्याची पुन्हा सांगितलं भूक होती ना. समजा मी औरंगाबादमध्ये राहत होतो, तर आमच्याकडे राज्यनाट्य स्पर्धा, प्रायोगिक नाटक, गॅदरिंगचं नाटक, हौशी हे सगळं होतच होतं, परंतु व्यावसायिक नाटक काही रेग्युलर येत नव्हतं. ते त्यांचा दौरा जेव्हा ठरेल तेव्हाच ते यायचं. ते कारण पहिल्यापासून आपल्याकडे पुणे, मुंबई, नाशिक आणि नंतर मग एक मराठवाडा दौरा, एक विदर्भ दौरा, एक खानदेश दौरा, एक पश्चिम महाराष्ट्र दौरा, अशी नाटकांची रचना होती. त्यामुळे ती तर बघायचीच सगळी. परंतु जेव्हा नाट्यशास्त्राला ॲडमिशन घेतली, नाट्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी म्हणून, तेव्हा खूप उत्सुकतेने आम्ही सगळं वाचलं. किंवा जिगीषा नाट्य संस्थेमध्ये अशी शिस्त होती की आपल्याला जर नाटक करायचं आहे तर आपल्याला कोण लेखक कसा लिहितो, त्याची शैली कशी अभ्यासता येईल. त्याच्यामुळे अख्खे तेंडुलकर, अख्खे कानेटकर, अख्खे एलकुंचवार, अख्खे श्याम मनोहर, अख्खे मोहन राकेश, शंकर शेष हे वाचले गेले अभ्यासाच्या पद्धतीने पण. आणि नंतर त्याच्यापैकी काही नाटकांचं प्रत्यक्ष सादरीकरण केलं. किंवा या नाटकाचा प्रयोग म्हणजे जाणीवपूर्वक असं व्हायचं ना की व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक काही करायला मिळायचं नाही, आपण स्पर्धेत नवीन लेखकांचं करायचो. परंतु जेव्हा माझ्या संस्थेने असं ठरवलं की आपण एक प्रेक्षक सभासद योजना करू किंवा आपल्याकडे पूर्णवेळ चांगला ग्रुप निर्माण झाला पाहिजे, तेव्हा जाणीवपूर्वक आम्ही काही व्यावसायिक रंगभूमीवरची पण नाटकं केली की आपल्याला करता आली पाहिजेत. की उदाहरणार्थ जास्वंदी केलं, पुरुष मी केलं, त्याच्यामध्ये अभय जोशी इथे बसला आहे ऑडियन्समध्ये, अप्रतिम त्यांनी गुलाबरावांचं काम केलं होतं. काही जाणीवपूर्वक लेखकांची नाटकं करून बघितली मुद्दाम की या शैलीची नाटकं पण आपल्याला करता आली पाहिजेत. मोहन राकेशांची नाटकं जाणीवपूर्वक केली, आषाढ का एक दिन सारखी, की जेणेकरून आपल्या भाषेवर नटांना काम करता येईल. शंकर शेषांची नाटकं केली पोस्टर सारखी. म्हणजे असं जुन्या नव्याचं कॉम्बिनेशन करत आलो आणि वाचली मात्र खूप नाटकं त्या काळामध्ये. आणि नाट्यशास्त्र विभागात नाट्यविषयक तंत्रज्ञानाची माहिती असणारी पण खूप पुस्तकं, मराठी रंगभूमीचा इतिहास किंवा रंगभूमीच्या सगळ्या चळवळींचा इतिहास, नकळत कशी इव्हॉल्व्ह होत गेली रंगभूमी आपल्याकडे, म्हणजे पाश्चात्य रंगभूमी असेल, पौरात्य रंगभूमी असेल, अगदी भरत मुनींचं नाट्यशास्त्रही असेल, आणि या सगळ्या नियमांना झुगारून दिलं जाणारं नवीन पद्धतीचं बंडखोर नाटकही असेल, हे सगळंच वाचलं गेलं त्या काळात. सर, हे आता 40 वर्ष तुम्ही नाटकं वाचताय, नाटकं करताय, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्याच पातळ्यांवर. मला असं विचारायचं की ज्या पद्धतीने लेखनात बदल होत गेलेत नाटकांच्या, म्हणजे पूर्वी आपण कानिटकरी भाषेतली नाटकं विशिष्ट असं म्हणायचो, हळूहळू ती भाषा बदलत आता खूप नवीन भाषेत लिहिली जातात नाटकं. दिग्दर्शनात सुद्धा असे बदल होत गेले? ऑफकोर्स होत गेले. नाटक सादर करण्याची पद्धतच बदलली गेली आणि त्याच्यामध्ये दिग्दर्शकांचा खूप मोठा वाटा आपल्याकडे आहे रंगभूमीवर. तू जे म्हणालीस भाषा बदलत गेली, त्याच्यामध्ये तू अगदीच नंतरचा टप्पा निवडलास 50 नंतरचा, पण त्याही आधी आपल्याकडे संगीत रंगभूमी असेल, म्हणजे देवल खाडीलकर या पद्धतीचं लिखाण असेल, गडकरी अत्रे हे लिखाण असेल, नाटकांचं पु ल देशपांडे असतील, मग वसंत कानेटकर, तेंडुलकर ही मंडळी येत गेली. त्यामुळे भाषेत बदल होत गेले, नाटक लिहिण्याच्या तंत्रात बदल होत गेले. कारण या सगळ्या नाटककारांचा नाटक लिहिण्यामागचा एक विशिष्ट उद्देश होता. त्यांनी का नाटक लिहिलं याच्या मागचं एक कारण होतं. प्रत्येकाच्या नाटकाची शैली, आपल्याकडे कोल्हटकर कालेलकरी शैली पण होती, ज्याला आपण मेलो ड्रामा, अतिरंजित नाटक म्हणूनही आपण, किंवा कौटुंबिक, अतिकौटुंबिक नाटकही आपण सादर केलं आणि ते लोकप्रिय पण खूप झालं होतं. नंतर एक ज्याला असं आपण म्हणतो की मुंबई विद्यापीठाची स्थापना असेल, नवीन विचार असतील, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाकडे आणि कलेकडे बघण्याचा जो बदललेला दृष्टिकोन होता,
चित्रकला आणि संगीतामध्ये जे प्रयोग होत होते त्याचं रूपांतर आपल्याकडे रंगभूमीत होत गेलं. अगदी माझ्या बाबतीत सांगायचं झालं समजा तर आपल्याला अगदी पुरुषोत्तम दारव्हेकर, मधुकर तोरडमल, जब्बार पटेल, विजया मेहता, अमोल पालेकर आणि सगळ्यात माझे लाडके असणारे सत्यदेव दुबे हे दिग्दर्शक यांच्या सगळ्यांच्या नाटक करण्याची पद्धत, नाटकाची आवड, नाटकाची निवड आणि ज्या पद्धतीचा त्यांनी एक वेगळा त्यांचा ठसा आणि तू म्हणतेस तसं सादरीकरणाची शैली बदलली. खूप प्रयोग केले. पालेकरांनी दिवाकरांच्या नाट्यछटा सादर केल्या किंवा गोचीसारखं नाटक सादर केलं किंवा खानोलकरांचं अवध्यसारखं नाटक केलं, एलकुंचवारांचं वासनागांसारखं नाटक केलं. याच्यामध्ये एक रिबेल होता, एक बंडखोरी होती, एक त्यावेळेसच्या सगळ्या चालणाऱ्या प्रतिगामी शक्तींना पण थोडं उत्तर देण्याची पण हे होती. दुबेंनी नेहमी खेळकर पद्धतीने नाटक बसवलं, त्यांनी कुठलेच नियम पाळले नाही आणि ते नाटकाकडे गेम म्हणून बघायचं. मला ते फार आवडतं त्यांचं. मी त्यांचे 2 छोटी उदाहरणं नेहमी देतो. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घडण्याच्या काळामध्ये 2 नाटकांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता, जे माझ्या कायमच्या स्मृतीमध्ये दडलेली होती. ते एक श्याम मनोहरांचं दुबेंनी दिग्दर्शित केलेलं यकृत नावाचं नाटक, जे मी औरंगाबादच्या श्याम मनोहर दुबे फेस्टिवलमध्ये बघितलं होतं, आणि दुसरं एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी, जे विजयाबाईंनी दिग्दर्शित केलं होतं. या 2 वेगळ्या पद्धतीच्या नाटकांचं माझ्यावर खूप गारुड होतं किंवा एक इम्पॅक्ट होता आपण ज्याला म्हणतो. त्यांचं एक दुसरं नाटक होतं हृदय. म्हणजे त्यांचे ना ते किती खेळकर होते दुबे, म्हणजे म्हणाल तर हे काय म्हणू त्याला की गॉसिप किंवा दंतकथेसारखे किस्से वाटते, पण बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे सगळे साक्षीदार आहेत. एक श्याम मनोहर अशा पद्धतीचा नाटककार आहे. दुसरी गोष्ट माझ्यामध्येच मी रूळ बदलतो. नाटककारांच्याकडनं लिहून घेणं किंवा त्यांच्या व्हिज्युअलायझेशनला आकार देण्याचं काम पण दिग्दर्शकांनी केलं. जयवंत दळवी हे साहित्य गटातले होते, साहित्यकार होते, पण त्यांचं नाटकातलं सगळं योगदान हे विजयाबाईंच्या मदतीने झालं होतं. श्याम मनोहर हे आधी वेगळं कथालेखन करत होते. म्हणजे त्यांच्या एका कथासंग्रहाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर बिनमौजेच्या गोष्टी आहेत. तर त्या बिनमौजेच्या गोष्टीतलं एक उपहासाचं कारण असं की मौजनी प्रकाशन न केलेल्या गोष्टी आणि बिनमौजेच्या म्हणजे नुसतंच एंटरटेनमेंट होणार नाही अशाही गोष्टी आहेत. सो श्याम मनोहरांना नाटककारापासून साहित्यकारापासून नाटककार घडवण्याची प्रक्रिया पण दुबेंची आहे. किंवा तेंडुलकर आणि विजया मेहता, तेंडुलकर आणि जब्बार पटेल हे कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं तर एकमेकांच्या लिखाणाला आणि दिग्दर्शनाला एक पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की तेवढंच सामायिक योगदान आपल्याला दिसतं. तर दुबेंचा किस्सा सांगतो मी की एक हृदय नावाचं नाटक होतं, त्यांचं यकृत नावाचं नाटक होतं श्याम मनोहरांचं, आणि या नावांमागची गंमत आहे मी तुम्हाला बोलता बोलता सांगेन. दुसरं हृदय नावाचं नाटक होतं. बरं, ते काही फार क्राफ्टिंगचं शिस्त पाळणारे नव्हते. मला पाहिजे म्हणून त्या पद्धतीने ते लिहित होते. त्या संपूर्ण नाटकात पहिला प्रवेश एका माणसाच्या घरात आहे, मोहन नावाच्या. एक दृश्य आहे 10 मिनिटाचं, आणि नंतरचं सगळं नाटक वेगळ्या घरात घडतं. तारा आणि विठ्ठल यांच्या घरात घडतं. आता हे आम्ही केलं तेव्हा ते नाटक, पण करताना आपल्याला तेव्हा रंगकर्मी म्हणून नवीन शोध घेत असताना पेच पडतात ना की हे कसं करायचं. आता आम्ही खूप डोकं लढवलं. बॉक्ससेट मध्ये त्याचा कसा बुकसेट करायचा, म्हणजे त्या ब्लॅकआउटमध्ये कसं ते चेंज करायचं याच्याविषयीची खूप माथाफोडी केली, सगळं केलं, प्रयोग केला, चांगला झाला प्रयोग. माझ्या डोक्यात उत्सुकता होती की हे दुबेजींनी कधी केलं, कसं केलं. मी इथे आलो, मी चौकशी करत होतो आणि मला कळल्यानंतर मी अवाक झालो. म्हणजे आपल्या पारंपरिक विचार करण्याला दिग्दर्शकाला जे स्वातंत्र्य पाहिजे, छेद देणार, तर ते म्हणाले दुबेजी त्या दिवशी छबिलदासला त्याचा पहिला प्रयोग झाला. ते म्हणाले पहिला प्रवेश सादर झाला. ते म्हणाले अभी जाओ, इंट्रो हो गया मेरे नाटक, अभी छुट्टी. म्हणजे किती गंमत आहे. तर मी म्हणलं असं कसं. ते म्हणाले कोणी सांगितले की 1 तासाचा अंक पाहिजे. मला हे नाटक इथे घडतंय, मला काही जगलरी करायची नाहीये. थिएटरमध्ये भाऊ मी तंत्रज्ञान असं बदललं, तसं केलं, सरकता रंगमंच, फिरता रंगमंच. हे नाटक झालं, 10 मिनिटाचा माझा प्रवेश झाला. आता तुम्ही जा चहा प्या, मी पहिलं 1 तास 40 मिनिटाचा दुसरा अंक करेन. हा विचार इतका क्रांतिकारी होता आणि आपल्या पारंपरिक विचार करण्याच्या पद्धतीला छेद देणारा होता. त्यामुळे थिएटरकडे इतक्या मोकळेपणाने बघितलं पाहिजे. त्यांनी अग्रलेख सादर केले, त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.
तुमच्या लक्षात घ्या, त्या म्हणजे भाषेवरचं त्यांचं काम, नटावरचं त्यांचं काम, त्यांनी अंधायुग केलं, त्यांनी नवीन शांता गोखलेंचं नाटकही केलं, त्यांनी गोपू देशपांडेंचंही नाटक केलं, विचार पटणारं विचार न मान्य असणारं सुद्धा नाटक केलं. नाटक इव्हॉल्व्ह होत गेलं पाहिजे, नटाला दिग्दर्शकाला त्याचं एक आव्हान वाटलं पाहिजे, एक अतिपरिचितपणा गेला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक नाटकाने ना, म्हणजे हे मी दुबेजींकडनं खूप हा मोकळेपणा घेतलाय आणि की तुम्हाला पेच पडले पाहिजे. मला जरा जरी कम्फर्ट झोन वाटला की आता काय छान असलं तर मी मुद्दाम प्रायोगिक नाटक जाऊन करतो. मी व्यावसायिकवर पूर्ण वेळ करतोच असं नाही. मी टेलिव्हिजन करताना एक तीच निवड त्या पद्धतीने करतो की आपल्याला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी एक वैविध्य पाहिजे. वेरॅज विजय मेहतांच्या दिग्दर्शनाची एक उत्तम मेथड आहे जी इकडे स्टॅनिस्लावस्कीच्या मेथडमध्ये बसते, की अत्यंत मायक्रो लेवलला जाऊन कॅरेक्टरायझेशन करून डिस्कशन करण्याचं आहे. तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांमुळे जब्बार पटेलांना दोन तीन वेगळे आकृतीबंध हाताळायला मिळाले. म्हणजे त्यांच्यामुळे घाशीराम कोतवाल होऊ शकलं. त्या पुलंनी त्याच्यानंतर लिहिलं आणि पडगम पण लिहिलं आणि नंतर 3 पैशाचा तमाशा पण केला. त्यामुळे फॉर्म हा ना इव्हॉल्व्ह होताना दोघांच्याकडनंही झाला पाहिजे. तेंडुलकरांसारखा एखादाच लेखक असतो की ज्याला पूर्णपणे ते नाटक व्हिज्युअलाइज होत असतं, त्याला ते छान शब्द वापरायचे की माझ्या मनोमंचावर मी ते नाटक बघतो. म्हणजे नाटक घडण्याची प्रक्रिया तशीच असते की तो लेखक नाटककार सुरुवातीला ते नाटक घडताना सगळं बघत असतो, त्याचं नाटकीय परिमाणामध्ये तो मांडत असतो, त्याचं एक वेगळं व्याकरण क्रिएट करत असतो, पात्र क्रिएट करत असतो. मग त्या विषयाला थेटपणे सामोरं जायचं की उपहासाने जायचंय की बंडखोरीने जायचंय की काय करायचंय, हे सगळं तुम्ही जर घाशीराम कोतवालच्या रंगसूचना वाचल्यात तर जवळपास ती रंगावृत्ती आहे जी खरं दिग्दर्शकांनी करण्याची असते. की माझ्याकडे आल्यानंतर स्क्रिप्ट, म्हणजे मला विजय तेंडुलकरांचं नाटक आलं, मला दळवींचं नाटक आलं, मला कानेटकरांचं नाटक आलं, मला श्याम मनोहरांचं नाटक आलं, माझ्याकडे एलकुंचवारांचं नाटक आलं, तर मला वेगवेगळा विचार करावा लागतो. मला प्रशांत दळवी, अजित दळवी यांची नाटकं माझ्याबरोबरच सादर झाल्यामुळे त्यांच्या लिखाणाची पद्धत माहिती आहे, त्यांच्या विचार करण्याची पद्धत माहिती आहे. परंतु हे सगळं प्रत्येक वेळेला करायला लागतं. म्हणजे मी याचं एक विनोदी उदाहरण पण देतो मध्येच. मी असं म्हणतो गमतीत की याच्यामध्ये किती निश्चितता असते ना, की म्हणजे कानेटकर, मी पहिलं व्यावसायिक नाटक कानेटकरांचं केलं आणि ना मला आश्चर्याचा धक्का बसला की पहिल्या प्रयोगाला आता जिथे चितळे बसले तिथे बसून ते एखाद्या लहान मुलासारखं स्वतःचं नाटक एन्जॉय करत होतं. रंग उमलत्या म्हणायचं. मी मग अवाक झालो की एक नाटककार असं बसून नाटक कसं एन्जॉय करतो. मग मला याचं एक सूत्र सापडलं, मग मला काही किस्से कळले. तर त्याचं उदाहरण गमतीशीर सांगतो की त्यांना इतकं माहिती आहे की मी नाटक काय लिहिलंय, मला ज्या या पद्धतीने मांडले ते तसंच होणार आहे, त्यांना कुठे रिस्पॉन्स मिळणार आहे हे माहिती आहे, त्याच्या रचनेतली त्यांची जी कमांड होती ती दिसत होती, तर ते तसं एन्जॉय करू शकत होते. तेंडुलकर आपल्या प्रयोगाला जायचेच नाहीत पहिले, कारण त्यांनी एकदा ते व्हिज्युअलायझेशन केलेलं असायचं आणि त्यांना माहिती असायचं की पहिल्या काही प्रयोगांमध्ये चाचपड नसतं, मग लेखकाला वेगळी अस्वस्थता येते. ते विचारायचे मुळेंसारख्यांना फोन करून, कसा झाला कालचा प्रयोग, काकडे काकांना विचारायचे कसा झाला प्रयोग. म्हणजे हे न येणं इतकं महत्वाचं. आणि दळवी स्वतःचं नाटक कधीच प्रेक्षकात बसून बघायचे नाही, विंगेत उभे राहायचे. कारण त्यांना एक प्रकारचं होतं की अरे मी नाटककार नव्हे, हे माझ्या कलाकृतीवर आधारित कोणीतरी केलंय. तर हे त्यांचं तिघांचं उपस्थितीचं कारणच आपल्याला कळतं की किती त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा नाटकाचा दृष्टिकोन स्पष्ट आणि किती तो नाट्यपूर्णही होता, असं मला वाटतं. मी जरा भरकटच बोलतो इकडे तिकडे, पण मला सूत्र गप्पांचंच आहे त्याच्यामुळे. नाही, आणि आम्ही नेहमीच असं आपापसात म्हणतो किंवा सरांसमोरही म्हणतो की सर सहज सुद्धा जे बोलतात त्याच्यामध्ये नाटकाच्या दृष्टीने किंवा कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचं असं काहीतरी आम्हाला नक्की मिळतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मला वाटतं हॅमलेटच्या वेळेला तुम्ही मलाच एकदा कधीतरी सांगितलं होतं की एक कॅमेरा बाहेरून कायम स्वतःकडे लावला पाहिजे. म्हणजे आपण स्टेजवर कसे उभे आहोत, आपण कसे दिसतो आहोत, आपण कसे वळतो आहोत, कुठे बघतो आहोत, हे आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे. तर हे इतकं सहज सर बोलून गेले होते, असं अक्षरशः जाता जाता बोलून गेले होते की ते पण ते नंतर आमच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे तुम्ही सहज बोला, आमच्या लक्षात राहणार आहे. एक इंटरप्शन सांगतो की आत्ता ती संवादक म्हणून इथे बसली आहे, पण मी तीनही माध्यमात तिने माझ्याबरोबर काम केलंय. नाटकात केलंय,
टेलिव्हिजनवर केले आणि सिनेमात पण केले. आणि आता ती लिखाणाकडे इतक्या एक प्रत्येकाच्या कारकिर्दीचा एक बहराच असतं ना, एखाद्या झाडाला बहर येतो. सध्या तसं मुग्धाचं चाललंय. टीव्हीचे संवाद, ऍक्टिंग, लिखाण, पुस्तक पण लिहिलं त्यांनी टेलिव्हिजन माध्यमावरचं. त्याच्यामुळे मी मॅजेस्टिक गप्पांमध्येच तिच्याकडे अशी मागणी करतो की एक नाटक मला लिहून दे. आणि मी मागणी करते की मला तुमच्या नाटकात काम करायला घ्या. तर सर, हे आपण आता ह्या एका विशिष्ट कालखंडातल्या नाटकांविषयी बोललो. तुम्ही गेल्या काही काळामध्ये काही जुनी नाटकं पुन्हा केली आहेत. अजूनही तरीही त्यांना तेवढी गर्दी होते. रादर आत्ताच्या नाटकांपेक्षा जास्त होते. माझा प्रश्न असा आहे की, दोन प्रश्न आहेत माझे, की एकतर हे तुम्हाला का करावं असं वाटलं. मला वैयक्तिकदृष्ट्या असं बरेचदा तुमच्या बाबतीत वाटतं की तुमचे विचार म्हणजे प्रगत असतात, पण तुमची मूल्य व्यवस्था किंवा तुमचा पिंड पारंपरिक आहे असं मला वाटतं तुमच्या बरोबर काम करताना. हे माझं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे हेही तुम्ही सांगा. आणि मला दुसरं असं बरेचदा वाटतं की, म्हणजे आता कसं आहे की सामान्य मध्यमवर्गीय माणसाकडे जर समजा एका महिन्यामध्ये नाटक बघायला जाण्यासाठी 1000 रुपये आहेत आणि त्या 1000 रुपयामध्ये आपण त्यांना सातत्याने जुनी नाटकं दाखवत राहिलो तर त्यांनी नवीन नाटकं कधी बघायची. हा म्हणजे हे मला अमान्य आहे. यासाठी मी सांगतो तुला. एक तर ते मला अजून मी त्या वाक्यातनं बाहेर आलो नाही आहे, कारण पारंपरिक माझी मूल्य व्यवस्था काय आहे मी शोधायचा प्रयत्न करतोय. पण नाही त्याच्यात नाही मी तुला त्याच्यातला अर्थ सांगतो ना की मला आवडतं. उलट ते तू आत्ता विचारलेल्या प्रश्नाचं एक परत थेरॉटिकल उत्तर देतो जे माझं आवडतं खूप आहे वाक्य. ते आहे परंपरा आणि नवता या संदर्भातलं. आपल्याला विंदा करंदीकर साहित्यकार म्हणून माहिती आहेत, पण त्यांनी एक टीका लेखन समीक्षा लेखन केलेले गोवी करंदीकर नावाने. त्यांचं नवता आणि परंपरा नावाचं पुस्तक एक छोटेखानी मला प्रचंड आवडतं. तुझ्या जुन्या नव्याच्या संकल्पनांना किंवा पारंपरिक नवतेच्या कल्पनेला अत्यंत परत एकदा अधोरेखित करणारं वाक्य आहे त्याच्यामध्ये. मी अवाक झालो. ते कितीदाही वाचतो आणि मला ते कुठेही, आता तू विचारलं की मला ते वाक्य असं ठळकपणे डिजिटल बोर्डावर उमटलं माझ्या सबटायटल सारखं. त्यांनी असं लिहिलंय की, परंपरा घडत असताना जिचा प्रत्यय येतो ती नवता, आणि एकदा नवता आत्मसात झाली की मागे उरते ती परंपरा. त्यामुळे नवं जुनं असण्यापेक्षा मुग्धा सेन्सिबिलिटी नवीन आहे का जुनी आहे. आज आपण अभिजात दर्जा मिळाला म्हणून भाषेला गौरवतो आहोत, तर आता ज्ञानेश्वरी जुनी कधीच होणार नाही. चक्रधरांचं लीळाचरित्र जुनं होणार नाही. ही काही नाटकं आहेत ती क्लासिक म्हणून अभिजात म्हणून करून बघावी लागतात. उदाहरण सांगतो तुला की मी ट्रायोलॉजी 2दा केली. हे 9 तासाचं नाटक मी 2दा केलं. सुरुवातीला केलं तेव्हा तर ते मी प्रायोगिक संस्थेतर्फे केलं. मोठा हा पसारा केला, मोठी सर्कस उभारली, खूप माणसांची मी मदत घेतली आणि मी 91, 92, 93ला नुकतीच व्यावसायिक क्षेत्रामध्ये पूर्णवेळ दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. मला थोडंसं अर्थार्जन होत असताना मी एक वर्षभर पैसा न मिळणारं नाटक केलं, म्हणजे वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत. त्याच्यात माणसं बसलीत, विश्वास बसलाय, कुठेतरी प्रतिमा बसली आहे. ही लोक मला 4 मला सहदिग्दर्शक होते. 9 तासाचा डोलारा आम्ही आविष्कारतर्फे केला. तो मोठा खर्चिक ठरला. पण आज जेव्हा असं म्हणतो की माझ्या नावावर विक्रम आहे किंवा एलकुंचवारांच्या नावावर विक्रम आहे किंवा आविष्कारच्या नावावर आहे, की तिकडे यांनी महाभारत पीटरबर्ग सलग केलं 6-7 तास. पण 9 तासाचं नाटक करण्याचा विक्रम महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, आविष्कार आणि या सगळ्या मंडळींवर आहे. तुम्हाला सांगायला गंमत वाटते मला की त्याच्यामध्ये प्रशांत सुभेदार, सुलभाताई देशपांडे, दीपा लागू, मिनल परांजपे, दिलीप कुलकर्णी, नंदू माधव, आसावरी घोटीकर, आतिशा नाईक, किशोर कदम, सचिन खेडेकर, किती नावं घेऊ. आणि या लोकांनी वर्षभर एकही पैशाचं मानधन घेतलं नव्हतं. त्याशिवाय अशा प्रकारचं नाटक घडत नाही. तेव्हा आपण ते प्रायोगिक रंगभूमीवर केलं होतं, कारण या सगळ्या मुख्य धारेतल्या स्ट्रक्चरनुसार मला कोण 3 सत्र देणार कुठल्या तरी नाटकात, म्हणून मी NCPत केलं, मी रवींद्रला केलं. पण मी त्याचे महाराष्ट्रात प्रयोग केले, जे काय 50-75 केले असतील. हे मी 94 साली केलं. विजयाबाईंनी पहिलं नाटक 84 साली 85 साली केलं होतं. 82-83 मध्ये एलकुंचवारांनी लिहिलं होतं. मी ते दुसरा भाग त्यांनी जेव्हा लिहिला मग्न तळ्याकाठी, तेव्हा मी खरं तर 2 भागांची रिहर्सल सुरू केली आणि अचानक एलकुंचवारांनी त्याचा 3रा भाग लिहिला तालमीत, आणि मग ते मोठी ट्रायोलॉजी आणि युगांत झाली. मला असं वाटलं, आता तू नव्या जुन्याचा मुद्दा खोडून काढताना असं कसं होतं
की तेव्हा मी प्रायोगिकला केलं होतं. दरम्यान आपण चांगली नाटकं करून प्रायोगिक वर व्यावसायिक वर आपण प्रेक्षकांची अभिरुची बदलतो की नाही, आपला अभ्यास बदलतो आणि प्रेक्षकांची अभिरुची. नाटक हे खूप महत्वाचं माध्यम आहे की अभिरुची बदलण्याचं. तर मग आता 10-15 वर्षांनी म्हणून 14 साली मी ते परत मुख्य धारेत सादर केलं. गंमत अशी असते आणि ते नाटक जुनं नवपेक्षा तेव्हा असणारी टीम, मला नवीन नटसंचाला पण ते नाटक बोलता आली भाषा. मला स्वतः 10-15 वर्षात जी काही आली असेल प्रगल्भता जर आली असेल तर त्याचा वापर नव्याने दिग्दर्शक म्हणून करता आला. मग आता हॅमलेट तर किती जुनं म्हणशील, मग ते का करायचं पुन्हा. त्यामुळे क्लासिक्स पुन्हा पुन्हा करावी लागतात, सगळ्या पिढ्यांनी बघावी लागतात. मी 4 चौघी पुन्हा करण्याचं कारण पण असंच होतं 31 वर्षानंतर, की तेव्हा त्याला म्हटलं गेलं की हे काळाच्या पुढचं लिहिलंय लेखकाने. मग काळाच्या कसोटीवर तपासून बघितलं पाहिजे की नाही. बरं, एक उत्तम संहिता अत्यंत चांगल्या पद्धतीने 7 नटांना तेव्हा करायला मिळाली. आत्ताच्या पिढीच्या लोकांना का नको मिळायला, आत्ताच्या पिढीच्या प्रेक्षकांनी ते का नको बघायला. वाडा चिरेबंदी आणि 4 चौघी बघायला असा फायदा झाला की तेव्हाच रुजवलेली आपण जी झाडं होती, छोटी रोपं, त्यांची मोठी झाली होती आणि त्यांची मुळं फांद्या, म्हणजे 3-3 पिढ्या एकत्र नाटक पुन्हा बघायला आली. मला 4 चौघी बघायला आलेल्यामध्ये असायचं की मी कॉलेजमध्ये होते सर, मी नाटक बघितलं, आता मी माझ्या मुलीला घेऊन आले. तर अशा प्रकारचं एक वर्तुळ पूर्ण होत असतं. त्याच्यामुळे मी त्याला जुन्या नव्यापेक्षा नाटक जुनं किंवा नवीन, अगदी कोरं करकरीत नाटक सुद्धा तद्दन भंकस असू शकतं आणि आत्ताच्या संवेदनेशी त्याचा काही संबंध नसू शकतो. वेगळ्या जुन्या काळातलं काही व्हॅल्यूज आपल्याला परत एकदा तपासून बघाव्या लागतात. आणि म्हणजे मी जरी प्रश्न विचारला असला तरी मलाही असं वाटतं की आपल्याकडे दुर्दैवाने ह्या अनेक नाटकांचं काही डॉक्युमेंटेशन नसतं. नाही ना, मग आमच्या पिढीने कधी बघायचं किंवा पुढच्या पिढीने कधी बघायचं हेही मला पटतं. आणि टप्प्यावरची ती क्लासिक्स आहेत ती पुन्हा पुन्हा करून बघितली पाहिजेत. मी जसं म्हणालो की मोहन राकेशांचं एकदा नाटक प्रत्येक नटाने बोलून बघितलं पाहिजे. ती भाषा नाही तर बोलणार कधी तुम्ही. त्या पद्धतीचे अनेक नाटककार आपल्याकडे की ज्यांची भाषा, श्याम मनोहरांची भाषा ही अत्यंत तिरपागडी आहे, पण ती नटाने बोलायला पाहिजे एकदा, नाही तर कसं होणार. त्यामुळे हे सगळं बोलून बघणं, करून बघणं, हे मला असं वाटतं की त्या एक्सपेरिमेंटचाच भाग आहे. त्यामुळे मी उलट जाणीवपूर्वक नवजुनं न मानता मी ते सतत भान ठेवतो की आपल्याला काय कर, आणि ना एक थोडीशी विश्वासार्हता पण प्रेक्षकांची आपल्याला मिळाल्याचा फायदा होतो की आपल्याला हवा तसा प्रयोग धाडसाने करता येतो. आणि मी काही केलं असेल तर त्याला येत आहेत माणसं. अशा आपल्या 10 जणांनी, 10 दिग्दर्शकांनी, 10 लेखकांनी, 10 नाट्यसंस्थांनी हा विचार केला तरच प्रेक्षक पण समृद्ध होईल. आणि आता किती आनंदाची गोष्ट आहे, इथे पत्रकार बसलेत, समीक्षक बसलेत, साहित्यकार बसलेत. सध्या आपण अगदी उरस्फोट करतोय अभिजात भाषेच्या दर्जाचा आणि त्याच्यानंतर मराठी सिनेमाला प्रेक्षकच येत नाहीये आणि नाटकाला मात्र भरभरून येतोय. तो काय येतोय, ही सगळी परंपरा आणि नवता त्याला कारणीभूत आहे. आणि त्यांना थिएटर बघायला येणं त्यांना आनंद आहे. मी त्याचं सायंटिफिकली अनालिसिस खूपदा करतो, पुस्तकात लिहिलं आणि मला फार आवडतं. मी त्याच्याकडे असं बघतो, सध्या नाटक वर्क होण्याचं महत्वाचं कारण सायंटिफिक आहे, स्पिरिच्युअल आहे. ते असं मला वाटतं की थिएटर हे मेडिटेशन आहे. आत्ता आपला स्थिरचित्त असण्याचा आणि एकाग्रतेचा काळ इतका कमी झाला आहे, अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशनचा. हे एकच माध्यम आहे की जिथे तुम्ही स्वतःवर 2 तास अंधार करून घेता आणि अत्यंत एकाग्रतेने नाटक बघता. त्या 2 तासात मी नेहमी थिअरी मांडतो की जर अंधारामध्ये 1000 प्रेक्षक बसले असतील तर त्यांचे 2000 डोळे, 2000 कान आणि 2000 मेंदू छोटा मोठा मिळून हे एका वेळेला कार्यरत असतात. या घडणाऱ्या प्रत्येक कृतीचं, संवादाचं त्यांच्या डोक्यात चरवित चरवण चालू असतं. ते त्यातल्या पात्रांशी, अनुभूतीशी, विषयाशी तादात्म्य पावतात, एकरूप होतात आणि म्हणून त्यांना जास्त आनंद मिळतो. या 2 तासात तुम्हाला जास्त दिसतं, जास्त ऐकू येतं, जास्त स्मरणात राहतं. चित्रपटातला क्लोजअप लक्षात राहतो आपल्याला, पण नाटकातले संवाद म्हणून वर्षानुवर्ष लक्षात राहतात या एकाग्रतेमुळे. त्यामुळे ही काही जादू रंगमंचाची म्हणजे काय आपोआप घडत नाही, बंगाली बाबाची जादू नाहीये ती भरत मुनींनी लिहिलेला विरेचनाचा सिद्धांत असो की कॅथॉर्सिसचा अरिस्टॉटलने लिहिलेला सिद्धांत असो, की प्रत्यक्ष अनुभूती आहे. हा अनुभव आपल्याला कमी मिळतोय. तुम्ही बघा, आपण सिनेमा बघायला जाताना मोबाईल ऑफ करत नाही, आपण घरी ढॅन लाईट चालू ठेवून भाज्यांना फोडण्यात एक टीव्ही मालिका बघतो, आपण बोलत कामं करतो. ही एकच ठिकाण आहे की जिथे तुम्ही स्वानंद वाटतो की
मी म्हणून म्हणजे काही इथे पण घडतात ते सगळे, मी स्पिरिच्युअलिटीच्या विरुद्ध नाही, पण योगाला जाण्यापेक्षा नाटक बघा असं मी सांगेन. कारण ते सांगतात की सगळे विचार मनातनं काढा, मनातनं काढा, मनातनं काढा. आम्ही सांगतो सगळे विचार चालू ठेवा, जास्त विचार करा आणि तुम्ही त्या विचारांच्या एका केमिस्ट्रीमधनं, म्हणून मी थिएटरला केमिकल लोचा असं म्हणतो की तो तसा आहे, तो घडतो म्हणून आपल्याला ते नाटक दिसतं. ही एक अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स आहे नाटक. ही गोष्ट अनुभवाची अखंड रेषा आहे. तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं तुम्हाला 25 पानानंतर बुकमार्क ठेवता येतो. कॅसेटमध्ये तुम्ही गाणं ऐकताना तुम्हाला पॉज दाबता येतो. इथे एकदा पडदा उघडला की अंक संपेपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला काही करता येत नाही. बघावं लागतं, ऐकावं लागतं, विचार करावा लागतो, आनंद होतो, दुःख होतं, विनोदाला हसतो, आपण सगळं आपण करतो. त्याच्यातही पुन्हा गंमत अशी आहे म्हणून आपण ना विचार करताना अर्थकारणाचा वेगळा करतो. किती गंमत आहे ना, नाटकातलं पहिलं तिकीट 500 रुपयाचं आहे आणि सिनेमाचं मागचं तिकीट 500 रुपयाचं आहे. काय आहे पण नाटक बघताना 10-12 रांगानंतर लोकांना चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पण दिसत नाहीत नटांच्या. त्याच्या पुढे संवाद आणि बॉडी लँग्वेज, आता आपण लेपल्स वापरतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की थेट त्यांच्यापर्यंत पोहोचावं. हा असा समग्र अनुभव आहे ना. अर्थकारणाचं सुद्धा नाटकाचं तिकीट 500 आहे, मॉलमध्ये गेलं तर मराठी सिनेमाचं तिकीट 175 आहे, तरी आम्ही नाटकाला येतोय. याचा अर्थ नाटक तुम्हाला जास्त अनुभूती देते, आनंद देते, समाधान देते. तुम्ही आता सर धाडस असा एक शब्द वापरलात बोलताना, तर त्या अनुषंगाने मला असं विचारावंसं वाटतं, पुन्हा एकदा मी तुमची आतापर्यंत जी कुठली नाटकं बघितली त्यावेळी दरवेळी मला असं वाटलं की तुमच्या नाटकांना एक लय असते आणि त्यातली अनेकदा ती ठाय असते, त्याच्यात मोनोलॉग्स असतात ज्याच्यामध्ये कदाचित अनेकांना अशी भीती वाटू शकेल की नाटकाची लय अजून संथ होईल. दुसरा प्रश्न असाही आहे माझा की जेव्हा मोनोलॉग्स किंवा सोलोलोकीज ज्याला म्हटल्या जातात त्या जेव्हा नाटकामध्ये केल्या जातात तेव्हा कदाचित सामान्य प्रेक्षकांना असं वाटू शकतं की लेखकांनी लिहिलंय, नट त्याच्या कुवतीप्रमाणे त्या सादर करतोय, मग दिग्दर्शक ह्याच्यात काय करतो? एक तर मोनोलॉगची आपल्याकडे जुनी परंपरा आहे, खूप स्टँडर्ड परंपरा आहे. म्हणजे जुन्या गद्य नाटकांपासून मधल्या काही नाटकांपर्यंत आणि नंतर मॉडर्न नाटकांमध्ये सुद्धा. अगदी चटकन मला आठवलं की शांतता कोट चालू आहे मधलं बेणारेचा मोठा उतारा काय सांगतो, फुलराणीमधलं मंजुळाचं काय सांगतो, असे कितीतरी आपल्याकडे स्वगत आहे. आपल्याकडे त्या मोनोलॉग्सला स्वगत असं म्हटलं जातं. कधी उतारे असतात, कधी दोन नटांच्या जुगलबंदीमध्ये ते संवाद असतात. मोनोलॉग सारखे मोठे मोठे. कानेटकरांचं तू नाव घेतलंस तर अश्रूंची झाली फुले असू दे की बेईमान असू दे की रायगडाला जेव्हा जाग येतो, जुगलबंदी ज्याला म्हणतो, जशी संगीताची असते तसं संवादांची आतषबाजी आणि जुगलबंदी होती. माझ्या वाट्याला आलेला जो लेखक आहे प्रशांत दळवी, तो आता प्रश्न विचारताना माझ्या एकदम स्कॅनिंग झालं सर्कल की त्याच्या सगळ्या नाटकांमध्ये मोनोलॉग्स असतात. हो, पण तुमच्या नाटकांमध्ये खरंच असतात आणि ह्याचा शेवटी परिणाम म्हणून मौनराग तर वेगळंच आहे. त्यामुळे प्रशांत दळवीच्या तर सगळ्याच याच्यात असतात. मग तू हॅमलेटमध्ये होतीस, तू चार चौघी बघितलंस. मोनोलॉग्सला मी अजिबात घाबरत नाही किंवा तुला धाडस किंवा लईसाठी मला ना असं वाटतच नाही मला कशासाठी. म्हणजे तुम्हाला आता काही गौप्यस्फोटे मी गमतीशीर करीन की म्हणजे उदाहरणार्थ माझं प्रशांत दळवी बरोबर पण याच्यावर कडाक्याची भांडणं झाली. क्रिएटिव्ह म्हणजे स्वगत जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा ती तू म्हणालीस तसं लेखकांनी लिहिलेलं एका जागी उभं करायचं एक स्पॉट आणि बोललं जातं. माझ्या मोनोलॉग्समध्ये मी दिग्दर्शकीय कौशल्य पण वापरलं. उदाहरणार्थ हॅमलेट आहे, टू बी ऑर नॉट टू बी एका जागेवर उभं राहून म्हणत नाही माझा हॅमलेट. माझ्याकडे ध्यानीमनीमध्ये जी शालू आहे ती नंतर काही प्रूव्ह करण्याच्या नादात एक मोठा मोनोलॉग म्हणते, तेव्हा ती घरभर फिरते, जे प्रशांत दळवीला अपेक्षित नव्हतं. तालमीत तो नाराज झाला. तो म्हणाला की हे असं कसं होईल, हे मला मोनोलॉगच्या स्वरूपात पाहिजे. म्हटलं असं होणार नाही. ते तू लिहिलेलं जे आहेस ना, तुला मी त्या लयीमध्ये आणि शैलीमध्ये पण परत येतो की आपले काही एक ठाम समजुती असतात. संस्कार नाही, अंधश्रद्धा नसतात, पण समजुती असतात की हे असं म्हणजे असंच असतं. त्या तोडल्याच पाहिजे. चार चौघीतला फोन पण असाच होता जो मी मोडला. म्हणजे तो एकच फोन होता, मी त्याचे 2 फोन केले एक्सटेन्शन देऊन. मी त्याच्यात हालचाल ॲड केली, त्याच्यामुळे ताण क्रिएट झाला.
त्याच्यामध्ये आणखीन भाग स्पष्ट झाले. जेव्हा ती खूप खाजगी बोलते, ती शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर त्या नवऱ्याच्या आठवणींमध्ये बोलते, तेव्हा ती बेडरूममध्ये ऐकती आहे, बाहेर आई आणि बहीण ऐकते आहे. त्यामुळे तो मोनोलॉग राहिला नाही. मौनराग मधला जो ते तर नाटक म्हणून लिहिलेलंच नव्हतं, ते पुस्तक होतं. मौनराग नावाचा ललित लेखांचा संग्रह होता. त्याच्यापैकी मी तर एक बसून वाचतो, पण बसून पण स्पीच किती महत्वाचं आहे यासाठी मी अभिवाचन करतो. आणि 50 मिनिटाचं एकल सादरीकरण सचिन खेडेकर करतो मौनरागचं. आणि तो मोनोलॉगच आहे, तो त्याच्या आठवणींचा चढ उतार आहे. त्यामुळे मोनोलॉग्सकडे त्या पद्धतीने बघितलं पाहिजे. मोनोलॉग्समध्ये जसं मी बेडारेचं उदाहरण दिलं, तसं मोहन राकेश यांच्या आधी अधुरी मधलं अप्रतिम सॉलोलुकी आहे, आषाढ का एक दिन मधली सॉलोलुकी आहे. सॉलोलुकीज ह्या नटाचा रियाज असतात, दिग्दर्शकाचा रियाज असतात, ते त्या केल्याच पाहिजेत. आणि तू जो ठाय लय म्हणालीस, मला आनंद वाटला. दुसरी गोष्ट मुद्दा काय आहे, हे आता मी जी उदाहरणं दिली ना, ते जरी लेखक त्या त्यावेळेला असं म्हणाले असं नाही होणार, बरोबर नाही होणार, नंतर ते सिद्ध झालं. नाटक आहे ना, हे आपण वाचून काहीच चर्चा करायची गरज नाहीये. हे प्रयोगसिद्ध माध्यम आहे. आपण नुसतेच संहितेवर नाही चर्चा करू शकत. असं होऊ शकतं, कसं होतं दाखव, असं दाखवावं लागतं नटाला, दिग्दर्शकाला, तंत्रज्ञांना. खरंच तर मुळामध्ये हे द्विमितीचं माध्यम आहे, 2 डायमेन्शनल आहे खरं तर. आणि आपण त्याच्यामध्ये स्पेसमध्ये 3rd डायमेन्शन ऍड करतो आणि ते त्रिमिती करतो. जो सिनेमात आणि नाटकातला बेसिक फरक तो आहे ना. आपण ही 4थी भिंत मानून आपण 3 भिंतीन आधारे आभासी करतो आणि मेक बिलीफ वर करतो. किती गंमत आहे ना नाटक बघायला जेव्हा जातो. खरं तर आपल्याला माहिती आहे, जाहिरात वाचून आपण तिकीट काढलंय, आपण नाटक बघायला जातोय, आपल्या आवडी आपण अग्रक्रम ठरवून गेलोय. हे नाटक लेखकांनी कदाचित 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष रिसर्च करून लिहिलेलं आहे. त्याच्या नटाने महिना 1.5 महिना तालीम केलेली आहे. आणि आत्ता पडदा उघडल्यानंतर आतलं नेपथ्य लावलेलं आहे ते खोटंच आहे. पण हे एका क्षणाला पडदा बाजूला झाला की आपण आपल्याच मेक बिलीफ मध्ये जातो की हेच जे समोरचं ते खरं आहे. इतकं ते सत्य आणि आभासाच्या जवळच आहे. आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन बघायला लागतो आणि आपल्याला त्या पद्धतीने ते नाटक दिसतं. ही किती मोठी मौजेची गोष्ट आहे. त्यामुळे नाटक ही गंमतच आहे खूप. म्हणजे जसं त्याला इमॅजिन लेखक करतो तसंच प्रत्येक जण इमॅजिन करत असतो. तू म्हणालीस तो खरं म्हणजे नवीन नटांसाठी, दिग्दर्शकांसाठी, तंत्रज्ञानासाठीचा रियाज पाहिजे की आपल्या गावात समजा नाटक येत नाहीये पण आपल्याकडे लायब्ररीत पुस्तक आहे, तर नाटक वाचलं ना तरी सुद्धा नाटकाचं व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. नाटक कसं बघावं, कसं दिसेल याची सगळी शक्यता नटाला पण दिसते, ऐकू येते. आपल्याला काही लोकांनी अजरामर भूमिका करून ठेवल्यामुळे ते पुस्तक वाचताना पण त्यांच्याच आवाजात ऐकू येतं. उद्या फुलराणी वाचताना तुला भक्तिताईंचा पॅसेज भक्तिताईंच्या आवाजातच येईल, विक्रम गोखलेंचा विक्रम गोखलेंच्याच आवाजात येईल, डॉक्टर लागूंच्याच आवाजात आपल्याला नटसम्राट ऐकायला येईल वाचत जरी असलो तरी. ही त्या भूमिकांची नंतरची ओळख झाली. परंतु मूळ नाटक वाचलं तर आपल्याला लयीचं आणि शैलीचं, मला असं वाटतं जे मला नाट्यशास्त्रातही शिकवलं गेले आणि म्हणून शैली जी आहे म्हणजे लय, ताल, टेम्पो सगळं त्याच्याशी जोडलेलं. पण मूळ नाटकाच्या सादरीकरणाची पद्धत, स्टाईल इज अ पर्टिक्युलर मॅनर ऑफ एक्सप्रेशन असं नाट्यशास्त्रात लिहिलेलं आहे. नाट्यशास्त्रात म्हणजे आमच्या थिअरॉटिकल याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टाईल म्हणजे घाशीराम कोतवाल कसं सादर होणार हे रंगसूचनांमध्येही लिहिलंय, संवादांमध्येही लिहिलंय. ते मी आता असंच बसवतो वेगळं म्हणून नाही चालणार. मी शाकुंतल वेगळ्या पद्धतीने नाही बसवणार. मी त्याचं दृश्य रचना बदलेल, मी त्याचं नेपथ्य बदलेल, मी काही छोटे मोठे बदल करील. पण ते कसं दिसेल, कसं असेल याचं मूळ ग्रामर, एक नोटेशन जसं रागाचं असतं त्याच्यामध्ये काही सूरवर्ज्य असतात तसं ते लिहिलेलंच असतं त्या स्क्रिप्टमध्ये की हे या पद्धतीने. अजबन्या वर्तुळाचं त्याच्या पद्धतीने होईल, बॉक्सेटचं नाटक वेगळ्या पद्धतीने होईल, ओपन नाटक वेगळ्या पद्धतीने होईल. तर ती शैली त्याच्यामध्ये दडलेली असते आणि त्या शैलीमध्येच लय आणि ताल असतो. त्यामुळे ती ठाय लय असणं म्हणजे घाबरायची गरजच नाहीये. नवीन दिग्दर्शक असतो ना, जेव्हा नवीन असतो ना, पैलट करणीसारखा तसा, की त्याला खूप भीती वाटते तेव्हा की मग आता माझ्या नटांनी थोडे पॉज घेतले तर हे कंटाळतील का, त्याच अर्थाने मी म्हणाले. आता तुम्ही ते वेलकुंजवारांचं जर स्क्रिप्ट वाचलं तर तुम्ही हैराण परेशान होऊन जाल. तिथे ते लिहितात शांतता, प्रदीर्घ शांतता, मोठा विराम, एक प्रचंड काळ कोणीच कोणाशी बोलत नाही, हे त्यांनी लिहिलेलं आहे. आता याचं जजमेंट त्यांनी काही काउंटमध्ये लिहिलेलं नाही ना.
की पॉज घ्यायचा किंवा विराम घ्यायचा, म्हणजे तो काय 1 2 3 4 नाही, मग ते तालात जातं. मग 1 2 3 4 आपण किती छोटे छोटे गमती असतात ना. मला फार गंमत वाटते की हा मगाशी राहिलं ते की हे सगळं माहिती असल्यावर पडदा उघडल्यानंतर आपल्याला मला सगळ्यात मोठा प्रेक्षकांच्या अभिरुची संपन्नतेचा आणि या नाटकाच्या आशयाच्या प्रभावी प्रक्षेपणाचं सूत्र असं दिसतं की अशी आम्ही इतके दिवस तयारी केलेली असताना प्रेक्षकांना मात्र त्याच 2 तासात सगळं नाटक समजतं, ते त्यांच्यापर्यंत पोचतं, ते त्यांना भावतं, ते त्यांना आवडतं. ही शक्ती थिएटरची आहे. ही थिएटरची शक्ती, ही असलीच काही जादू तर ती ही आहे. तिथे मग तू असं कसं आपण जसं राजकीय नेते कुठे टाळ्या वाजवायच्या हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये असतं, असं असं करत 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 असे थांबले की टाळ्या. तर तसं तर काही आपण प्रेक्षकांना स्क्रिप्ट देत नाही, पण तरी कुठल्या तरी विशिष्ट वाक्याला सगळेजण एकत्रच टाळ्या कसे वाजवतात. वेगवेगळ्या भावनांकाचे बुद्ध्यांकाचे लोक एकाच वाक्याला कसे सगळेच जण हसतात, एखाद्याच वाक्याला कसं काय हुंकार देतात, दाद देतात. ही गंमत आहे. क्लासिकल न कळणारा माणूस सुद्धा जर एक मैफिल ऐकायला बसला तर ठायलय असली किंवा छान गात असला माणूस आपोआप वा म्हणून जातो समेवरच. त्याच्या नकळतही ही त्या कलेची शक्ती आहे, त्या क्षणाची गंमत आहे. त्यामुळे लय असलीच पाहिजे. ती लय वेगवेगळी असते, ती एकाच स्वरूपाची नसते. नाहीतर असंही होतं की आपल्याकडे जे मोनोटोनस ही पण काही जणांची लय असते. अनेक नट आपल्याला त्याच शैलीत बोलताना आढळतात वर्षानुवर्ष. तसं नाही चालणार. त्या पात्राची लय असते, त्या विषयाची लय असते, त्यातल्या काळाची लय असते. वाडा चिरेबंदीची सुरुवात एका धरणगावमध्ये होते आणि रात्री कंदिलांच्या प्रकाशात कोणी कोणाचं तरी वाट बघताय, कोणी बराच वेळ स्टेजवर येत नाहीये, ही लय आणि महानगरातल्या एका फास्ट घडणाऱ्या कुठल्याही नाटकाची लय फरक असेल की. तर ती लय त्या स्क्रिप्टमध्येच असते, त्या विषयामध्येच असते, ती शोधायला लागते आणि तो रियाजाचा भाग आहे. मला स्वतःला झालेला बदल जाणवला की वाडा चिरेबंदी मी पहिल्यांदा बसवलं तेव्हा आणि मी दुसऱ्यांदा बसवलं तेव्हा मला भीती वाटली नाही किंवा मी अजून चांगल्या पद्धतीने पॉजेसला सामोरं जाऊ शकलो. मला 6-6 पात्र नाटक बघतायत लोक आणि झोपली आहेत वाडा चिरेबंदीमध्ये, तर ह्यांनाही झोप येईल का वगैरे अशी मला भीती नाही वाटली. नाही, काय आहे, भरतशास्त्राच्या नियमांमध्ये स्टेजवर झोपू नये, स्टेजवर शृंगार दाखवू नये, स्टेजवर जेवू नये, स्टेजवर पाठ दाखवू नये, हे का लिहिलं होतं? तर तेव्हा प्रेक्षक अशिक्षित होता. आता हा प्रेक्षकाला काही प्रॉब्लेम नाहीये तसं करायला. त्यामुळे काही जुन्या ग्रामरला, व्याकरणाला आपल्याला मोडतोड पण करता आली पाहिजे. नियम हे नव्याने बनवायचे असतात, पण मूळ ग्रामर शिकलं पाहिजे तरच नवीन नियम करता येतात. सर, सामाजिक जाणीवा ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर टिकल ते पॉलिटिकल सारखी मालिका जेव्हा तुम्ही केलीत तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक तो पॉलिटिकल अवेअरनेस ज्याला म्हणतात, जो तुमच्याकडे वैयक्तिक सुद्धा खूप मोठा आहे, तर ते भाष्य करण्याची हिंमत तेव्हा होती. मी हिंमत हा शब्द पुन्हा एकदा वापरते. आज अशा प्रकारचं नाटक किंवा अशा प्रकारची मालिका का होऊ शकत नाही? आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रश्नाचं उत्तर. आणीबाणी प्रत्यक्ष घोषित नाही करावी लागत, अप्रत्यक्ष पण असते, अघोषित पण असते. तू म्हणतेस ते प्रश्न फार डेंजरस आहेत की हा जो अस्थिरतेचा काळ आहे, आपल्याला उगाच नाही वाटत ना सगळ्यांना की आपल्या अभिव्यक्तीवर मर्यादा येते, माझ्या सादरीकरणावर येते, अचानक माझं कुठलं नाटक मी वाईट ते असतं अशा वेळेला की कुणीही जाहीरपणे काही करणार जरी नसलं तरी आत्ता तू म्हणालीस तसं की सर आता आपण पुन्हा करू शकू का टिकल ते पॉलिटिकल, असा नाटककार विचार केला की मी या नाटकावर आता नाटक नको, जाऊ द्या, नको लिहूया, याला विरोध होईल. हे वातावरण आहे याचा अर्थ आपण किती नाकारलं तर त्या पद्धतीनेच केलं पाहिजे, त्याला धाडसानेच सामोरं जायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. गंमत अशी असते की जे तथाकथित विरोध करणारे असतात ना, त्यांनी ते वाचलेलंही नसतं, त्यांनी ते बघितलेलंही नसतं, कोणीतरी कुठून तरी काहीतरी सांगतं, आदेश देतं आणि ते लोक विरोध करतात. अनेक गोष्टींना त्यांचा मूर्खपणा पण असा असतो की त्यांना एखाद्या कलाकृतीत झालेली टीका पण कळत नाही, मग विरोध कशाला करतील ते. म्हणजे मग आपली हुशारी आता वाढवायला पाहिजे की हे चिमटे काढत असताना आपल्याला माझ्या तर लोकांना कळेल पण त्या लोकांना काहीच कळणार नाही, असं करावं लागेल. कदाचित एक वेगळी शैली याच्यातून स्वीकारावी लागेल असं मला वाटतं. टिकल ते पॉलिटिकल हे माझ्या पत्रकारितेच्या, माझ्या सामाजिक जाणीवांच्या सगळ्या याच्याशी जोडणारं होतं. आणि तू बघितलं असशील तर
मी अगदी तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुमचा हेतू पण जर टवाळखोरीचा नसेल, विनाकारण पक्षीय राजकारणाचा उपयोग घेऊन केणारा नसेल. मी टिकल ते पॉलिटिकलकडे आर.के. लक्ष्मणच्या कार्टून सारखंच बघत होतो. कुठलंही कार्टून वाचून कधी कोणी विरोध नाही करत. त्यांनी बरोबर मेघ ओळखलेली असते, त्यांनी वर्मावर आणि मर्मावर बोट ठेवलेलं असतं, ते कलाकारांनी करायला पाहिजे. आपण त्याच्यासाठी स्टांज घेऊन लिखाण करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी पत्रकार मंडळी बसली आहेत, त्यांना रोज एक अग्रलेख लिहिण्याचं कंपल्शन आहे. म्हणून तर आपण म्हणतो की नाटकाने तात्कालिक विषयावर भाष्य करण्यापेक्षा नाटककारांनी त्या काळावर भाष्य केलं पाहिजे. त्यांना रोज अग्रलेख लिहिण्याचं बंधन आहे. नाटककाराला असं कोणी सांगत नाही की तू आता हा विषय आला तो उद्या लिहा याच्यावर. आणि आपल्याकडे तो चटपटीतपणा नवीन लेखकांमध्ये येतो. वाटतं की आत्ता हे आहे तर मी लिहीन, असं होत नाही. कुठल्याही गोष्टीची तात्कालिक प्रतिक्रिया महत्वाची नसते, त्याचे होणारे दूरगामी परिणाम ओळखून त्या कलाकृतीत त्याचं जर काही आलं मूलद्रव्य आलं तर ते उपयोगी पडतं, तर त्याचा ऍसिड होतो, नाही ते वाया जातं. पण सर आता आम्ही सगळे तुम्हाला सर मास्तर म्हणतो म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारते. तर मग तुम्हाला काय वाटतं की सामाजिक प्रश्नांवरती कलाकारांनी बोलावं का बोलू नये? बोललंच पाहिजे, म्हणजे भूमिका घेतलीच पाहिजे, असलीच पाहिजे. मला असं म्हणून चालणारच नाही की मला काय करायचंय म्हणून, असं चालणार नाहीच आहे. तुम्हाला तुमची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भूमिका असलीच पाहिजे आणि ती तुम्हाला फार समजून उमजून केली पाहिजे. एक छोटे 4 प्रश्न जर तुम्ही विचारलेत ना की हे खरंच मला वाटतंय का कोणीतरी सांगितलंय म्हणून मी करतोय, का माझ्यासारख्या सगळ्यांना वाटतंय म्हणून मला वाटतंय, प्रश्न विचारण्याची शक्ती गमावणं म्हणजे काय? मी का असं विचारलं पाहिजे की नाही? आपल्याकडे सगळ्या गोंधळ तोच आहे ना की का असं विचारायचं नाही. आपल्या एकत्र कुटुंब पद्धती सो कॉल्ड संस्कारमध्ये का विचारायचं नाही? का ज्यांनी विचारले, ज्यांनी बंडखोरी केली, कोणी कशाला तरी नकार दिले, त्यांनीच पुढे जाऊन मोठं काम केलं. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने बघितलं पाहिजे. खोट्या इतिहास सांगतायत का याची आपल्याला जाणून ठेवायला पाहिजे. आपण कोणाबरोबर जायचंय, आपण काय करायचं, आपण काय बघितलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, याचं आपल्याला स्वातंत्र्य असलंच पाहिजे आणि जाणीव ती भूमिका असली पाहिजे, ती मांडली पाहिजे. गंमत त्याचं बाजारीकरण असं झालंय की काय आहे ना मुद्दा, तू समजा एक मत दिलंस आणि मग तुला धाडधाड ट्रोलिंग झालं. ते अनोळखी चेहरे आहेत आणि त्यांना समोर येण्याचं धाडस नाहीये. ते कुणाच्या तरी पाठीमागून वार करताय. समोर येऊन डिबेट करायला कोणीच तयार नाहीये. विरोध करणाऱ्यांनी समोर येऊन डिबेट केलं तर आपण विचार मांडू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मग त्याच्यात जर माझं जर समाधान झालं तर मी सांगेन हो माझं आत्तापर्यंतचा समज चुकीचा होता. डिबेट पाहिजे, ओपनली चिकित्सा करता आली पाहिजे. म्हणून आपल्या रंगभूमीवरचं नाटक जे आहे ना ते महाराष्ट्रातलं नाटक नेहमी वर्तमान काळाशी जोडलं गेलेलं आहे. आज इतर सगळ्या भाषांमध्ये ओरिजिनल लिखाण होत नाही. हिंदीमध्ये, बंगालीमध्ये, गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन्स होत आहेत. आपल्याकडे 5 ते 6 पिढ्यांचे नाटककार लिहितायत. ही आपली आज वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे नवीन पद्धतीचे दिग्दर्शक आहेत, किती चांगले नवीन लेखक, दिग्दर्शक, नटमंडळी आहेत की जे करून बघायला तयार आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर करून बघायला तयार आहेत, व्यावसायिक रंगभूमीवर करून बघायला तयार आहेत. थोडंसं इनोव्हेशन पण पाहिजे, धाडस पण पाहिजे आणि आत्मविश्वासही पाहिजे असं मला वाटतं. पण मग तरी सुद्धा आज मराठी नाटक जर आपण प्रामुख्याने बघितलं तर हे कौटुंबिक नातेसंबंध, दिवाणखान्यातलं नाटक, व्यावसायिक नाटकाबद्दल मी बोलते, असं आहे. 80% नाटकं आपल्याकडे अशी येतात. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा बघण्याचा. बरोबर आहे तुझं की बहुतांश नाटकं दिवाणखान्यात होतात. पुन्हा मी तुला सांगतो की मी आत्ता जे बोललो तेच की महाराष्ट्रामध्ये चर्चेची, चिकित्सेची, परंपरेची, खंडन मंडनाची मोठी परंपरा आहे. दिवाणखान्यात बसून आज भाजी कुठली झाली आणि ही काय करते, ती काय करते, जे तुमच्या संस्कृतीने पसरवलेलं गॉसिप आहे टेलिव्हिजनने. माझा टेलिव्हिजनवर तो महत्वाचा एक आक्षेप आहे, राग आहे की 10-15 वर्ष साहित्यिक, सामाजिक चळवळ, प्रायोगिक चळवळ नाटकांची करून आम्ही प्रेक्षकांची अभिरुची वाढवायची आणि टेलिव्हिजननी ती खोडून काढायची. नाही, मी तुला असं मानत म्हणजे हा एक गोंधळ आपल्याकडे कलात्मक पद्धतीचा चाललेला असतो. परत मी तुला सांगतो, असं नाहीच की त्या दिवाणखान्यातही गमतीशीर कप्पे उघडलेले आहेत किंवा विदाऊट दिवाणखान्याची नाटकं पण मला धडधड सांगता येतील. माझ्या करण्यातली आहेत, इतर दिग्दर्शकांच्या करण्यातली आहेत, पण बहुतांशी आहेत. कदाचित ते मेनस्ट्रीमच्या प्रेक्षकांची सवय म्हणून आहे, पण ती काही त्याच्यामध्ये काही कमीपणा होणेपणा नाही असं अशासाठी सांगतो. दिवाणखान्यात ते बोलतात काय हे महत्वाचं आहे, ते वागतात काय ते महत्वाचं आहे, ते कशाला रिॲक्ट होतात हे महत्वाचं आहे.
आणि ते विषय आपल्याकडे इतके वैविध्यपूर्ण आहेत. म्हणून प्रायोगिक नाटक किंवा विदाऊट दिवाणखाना असलेलं नाटक, लोकसंगीताचा वापर करणारं नाटक, आपल्याकडे असं झालं सुरुवातीला एक कोरस कवायतींचं पण नाटक आलं. मग तेही आपण म्हणलं की ते फारच ते होतच आहे, ते अगम्यच आहे, ते दुर्बोधच आहे, हे समजलं तरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला पुन्हा यावं लागणार, ते संवेदनेशीच यावं लागणार. संवेदना आजची आहे का, नवीन आहे का, तिथं बोललं काय जातंय. आपल्याकडे उद्ध्वस्त धर्मशाळासारखं चर्चा नाट्य होतं, दत्ता भगतांचं नाटक होतं, मकरंद साठेचं नाटक होतं, श्याम मनोहरांचं नाटक होतं, वेगवेगळ्या वैचारिक परंपरेतल्या लेखकांचं नाटक होतं, शफात खानचं नाटक होतं, प्रशांत दळवीचं नाटक होतं, अभिराम बडकमकरचं नाटक होतं, अजित दळवीचं नाटक होतं, एलकुंचवारांचं नाटक होतं. ह्यांच्या प्रत्येकाच्या दिवाणखान्यात पण वेगळं काहीतरी चाललंय ना. कदाचित ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला इसेन्स बघितला पाहिजे, त्याच्यातला आशय मूल्य बघितलं पाहिजे. बरोबर आहे की काही वेगळे परिणाम मात्र वेगवेगळे प्रकार करून बघितले पाहिजेतच, नाहीतर त्याची एक पारंपरिक चौकट पुन्हा तयार करता कामा नाही. हा, कारण दिसताना असं दिसतं की आता उदाहरण द्यायचं झालं तर तोडी मिल फॅन्टसी सारखं नाटक, करेक्ट, जी आत्ताच्या काळातली मुलं जे करत आहेत ते, पण ते व्यावसायिक रंगभूमीवर येत नाही. म्हणजे त्याचा व्यवसाय म्हणून करायचा का याच्याविषयी अजूनही निर्माते थोडेसे साशंक असतात कदाचित. नाही, तू आता जे सांगतेस ना तसे काही परिणाम आपल्याकडे एकांकिकांमध्ये बघितले जातात, कदाचित राज्यनाट्य स्पर्धेमध्येही बघितले जातात. पूर्वीच्या काळी असं व्हायचं की राज्यनाट्य स्पर्धेत असलेल्या काही चांगल्या विषयाच्या संहिता त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर पण आणलं जायचं, आणि ते अजूनही चालू आहे. एकांकिकांच्या बाबतीत काय होतं, जसं तू ते उदाहरण दिलंस ते उत्तम आहे, पण ते 2 अंकी ऐवज नाही येतो, ते छोटं एक करून बघितलेलं स्वरूप आहे. आता दुर्दैवाने परत असंही झालं, मी सगळ्या एकांकिका स्पर्धा बघतो, प्रायोगिक नाटक बघतो. आत्ता मला एक नवीनच फरक जाणवला, एकांकिकाच्या रचनेमध्ये वेब सिरीज घुसली आता. म्हणजे कोल्ड ओपन, खूप ब्लॅकआउट्स, खूप का, कशासाठी? खरं तर एकांकिका हे तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणाच्या काळात जितक्या मिनिमल साहित्य घेऊन तुम्ही एक अनुभव देऊ शकता, 30 मिनिटं तुम्ही लोकांना होल्ड करू शकता, की जेणेकरून याच लेखक दिग्दर्शकांनी पुढे 2 तासाचं नाटक, पूर्ण लांबीचं नाटक लिहिलं पाहिजे. तसं होत नाही. आपल्याकडे इतर माध्यमांचा परिणाम तो होत राहतो छोट्या छोट्या प्रमाणात. आपल्याकडे आता इथे न्यूज चॅनलवाले पण बसले असतील कोणी, म्हणजे मला म्हटलं ना की प्रॉब्लेम काय होतं, आपण एकमेकांचं करायला लागलोय. आता न्यूजला बातम्यांना म्युझिक देतात, हे कधी सुरू झालं? रंगभूमीवरची स्वागताची परंपरा तुझ्या माध्यमाने चोरली आहे. एक फोन वाजतो आणि मग ते म्हणते कुणाचा बरं असेल हा फोन, घेऊ कमी हा फोन, नक्कीच तिचा असेल, पण नको राहू देत, जात आहेत 2 मिनिटं. ही आमची स्वागत त्यांनी चोरली. मी अगदी पोस्ट पण लिहिली होती की तुम्ही एक मोठी बातमी, कशाला बातमीच्या स्वरूपात सांगा ना. मग त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू जर दिली तर मग त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होईल उद्या. त्याच्यातलं खोटं नाटक तिथे गरज नाहीये. स्टँड अग्रलेखात घ्यावा, स्टँड तिथल्या एखाद्या चर्चेत घ्यावा, आणि तो म्युझिक इतका बँग असावा, त्याचं म्युझिक म्हणून वापरलं जावं. तर हे असं आपल्याकडे ते सरमिसळ होत जाते. नाही, एकांकिकांच्या बाबतीत सर गेल्या काही काळात खूप लोकांचं असं म्हणणं आहे की टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट एकांकिकांवर खूप दिसायला लागलाय. क्लोजअपचं माध्यम लोक स्टेजवर वापरण्याचा प्रयत्न करायला लागले. खूप लाइटिंग करतात, खूप ब्लॅकआउट करतात, खूप नेपथ्य वापरतात. तू तर पुरुषोत्तम पाहिलीस, फिरोदी, आपल्याकडे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ना. परत मी सांगतो की कमी वेळात तुम्हाला काहीतरी सादर करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा आशय, विषय, अभिनय, दिग्दर्शन हे करण्यापेक्षा तुम्ही बाकीच्या या सगळ्या ग्लॉसी जगामध्ये कशाला फरफटत जाता, असं आहे. पण मग सर मला आत्ता तुम्हाला या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की जसं सुनील बर्वेंनी हार्बेरियम केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी 5 दिग्दर्शकांची नाटकं केली, त्याचे 25 प्रयोग केले, तसं खरं तर ना तुम्ही आता जिगीषामधनं असं केलं पाहिजे की तरुण दिग्दर्शकांची नाटकं घेऊन त्यांना त्यातून नाटक कसं बसवायचं हे शिकवून त्यांचे तुम्ही प्रयोग करायला पाहिजे. आमच्या डोक्यात आहे की एक चांगली नाटककार आणि दिग्दर्शक कार्यशाळा घ्यायची, ज्याच्यामध्ये नाटकं लिहिली जातील, नव्याने लिहिली जातील, थोडंफार मार्गदर्शन होईल. मार्गदर्शन म्हणजे दुसरे जे असतील त्यांनी माझ्यासारखं नाटक लिहि असं नाही सांगायचं त्याला, कारण आपल्याकडे याची मोठी परंपरा आहे. असं एक दुबेजींनी वर्कशॉप घेतलं होतं फिल्म अँड टेलिव्हिजनमधनं, आणि त्याच्यामधनं ही सगळी मंडळी, एलकुंचवार, गोपू देशपांडे, दिलीप जगताप, अच्युत वझे ही माणसं आली. किंवा नंतर एक फोर्ड फाउंडेशननी थिएटर अकॅडमीची योजना केली, ज्याच्यामध्ये जयंत पवार, शफात खान, अजित दळवी, प्रशांत दळवी, तुषार भद्रे ही माणसं होती. तर अशी चांगली गंभीर कार्यशाळा घेऊन नवीन स्क्रिप्ट्स आल्या पाहिजेत.
त्या नवीन दिग्दर्शकांशी पण एक कार्यशाळा घेता आली पाहिजे, याचा जरूर एक खूप सकारात्मक विचार करता येईल आपल्याला नक्की. सर आता थोडं दुसऱ्या माध्यमाकडे बोलूया. मला पुन्हा एकदा माझं असं मत आहे वैयक्तिक की तुम्ही जितके नाटकात किंवा रंगमंचावर रमता तेवढे तुम्ही चित्रपट या माध्यमामध्ये रमला नाही किंवा रमत नाही, तर हे खरं आहे का? नाही, रमला नाही म्हणजे काय, संख्यात्मक. मी माझं पहिलं फुल्लेत 2 अंकी नाटक वयाच्या 19व्या वर्षी बसवलं. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा नाटकच आलं माझ्या, आणि नाटकासाठीच मी मुंबईत आलो. मी काही चित्रपट किंवा टेलिव्हिजन तेव्हा नव्हतंही, त्यामुळे ते माझ्यासमोर उद्देशही नव्हता. मात्र दिग्दर्शक म्हणून मला त्याचं फॅसिनेशन असणारच. मी 12 सिनेमे केले, पण त्याच्यामध्ये मी पुन्हा बिंदास सारखेच मला ऑफर्स आल्या. जणू काही आता हा स्त्री विषयक आणि धमाल करणाऱ्या कॉलेजचा विषयाचा दिग्दर्शक आहे म्हणून 10-12 सिनेमे मग मी बिंदास 1, बिंदास 2, भूलभुलैया 1, 1, 2, गोलमाल 1, 2, 3, 4 असं मी काही केलं नाही. मी वेगळे वेगळे विषय हाताळले. मी त्याच्यामध्ये कादंबरीवर सिनेमा केला, भेट नावाचा. मी कायद्याचं बोलासारखी अत्यंत पॅरडी केली. मी कदाचित सारखं सायकोलॉजिकल थ्रिलर केलं. मी तुकाराम, नॉट संत तुकाराम या नावाने धाडस करून एक सिनेमा केला आणि त्याचं रिइंटरप्रिटेशन वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलं. आणि तुकारामाचा जो विद्रोहीपणा होता कशातून आला, त्याचं संत पण, माणूस ते संत होण्याचा प्रवास कसा, हे मांडलं. आजचा दिवस माझा हे पूर्णपणे पॉलिटिकल बॅकड्रॉपवरचं, आणि तसा सिनेमा केला. रमतो म्हणण्यापेक्षा कोविडच्या आधीच्या काळापर्यंत मी सिनेमे केले, आणि नंतर मात्र मी या 7-8 वर्षात केलं नाही. कोविड हे त्यातलं एक मेजर कारण होतं. आणि ना मला नेहमी असं वाटतं आता बदलत्या परिप्रेक्षात पुन्हा एकदा सिम्प्लिसिटीकडे जायला पाहिजे मराठी सिनेमानी. पण आपल्याला उगाच चमकदमक नुसत्या कोट्यवधी बजेटशी न करता आपल्याकडे जे समृद्ध आशय आहे त्याच्या सिम्प्लिसिटीकडे जाऊन काही सिनेमे पुन्हा करता आले पाहिजेत. काही सिनेमांवर माझं काम चालू आहे, ते होतील. प्रतिमा आणि भाग्यश्री त्यांच्या सिनेमावर काम करत आहेत. नवीन पद्धतीचा सिनेमा, आपल्या पद्धतीचा सिनेमा करायला थोडा त्रास पण आहे, कारण आपल्याकडे ते काय आहेत ना, ते सगळं आकडेवारीचं अर्थकारण आहे. आपल्या हा रोज लिहितो की आता छावानी 100 कोटी केले, बाहुबलीने 700 कोटी केले. त्याच्यामुळे मग आमचे मराठी प्रेक्षक निर्माते घाबरून जातात सगळे, आता हे कोट्यवधीचं गणित कसं जमायचं बाबा आपल्याला. त्यामुळे विनोदाचा भाग जरी सोडला तरी एका आपल्याच अर्थकारणात परत एकदा नव्याने केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने, तर होऊ शकेल असं मला वाटतं. पण आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं, म्हणजे अर्थकारण हा एक मुद्दा झाला, पण व्ह्यूइंग पॅटर्न बदललाय. आता प्रेक्षकांना कमी वेळातल्या, म्हणजे आता शॉर्ट फिल्म्स म्हणा किंवा अशा पद्धतीचं जास्त बघितलं जातं. प्रतिमाताई तशा शॉर्ट फिल्म्स करते आहे, आणि तुम्ही निर्मितीही करता आहात अशा ह्याची, त्या संदर्भात थोडंसं मला ऐकायला. नाही, शॉर्ट फिल्मलाही पुन्हा म्हणजे असं ते व्ह्यूइंग पॅटर्न बदलतो आहे, पण ना त्या व्ह्यूइंग पॅटर्नचं जसं मी मगाशी म्हणालो की आपण कोविडमध्ये घरी बसलो, आपल्याला आधी भयंकर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, मृत्यूची भीती निर्माण झाली, थोड्या वेळ आपण घाबरलो, मग आपण खूप खाल्लं आणि मग आपण खूप पाहिलं. मग आपल्या, आणि याचा फायदा OTT चॅनलनी करून आपल्याला त्याचं सबस्क्रिप्शन अशा हुशार पद्धतीने विकलं की आपण सगळ्यांनी पाहिलं. बरं, त्यांनी इतकी हुशारी केली, त्यांनी एवढं फ्रॅगमेंटेशन केलंय आपल्याला नकळत की त्यांनी 4 स्क्रीन एका याच्यामध्ये केलेत. म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स सगळ्यांनी बसून एकत्र नाही बघायचा. तुझ्या मुलीने तिच्या खोलीत बघायचं, तू तुझं बघायचं, मी रात्री बघायचं, तू दिवसा बघायचा. अशा हुशारीने आपण सगळं ते बघत गेलो, आणि त्याच्यानंतर परत आपण एकदा या माध्यमाकडे आलो. त्यामुळे OTT हा एक मोठा आहेच फॅक्टर, पण पुन्हा पुन्हा त्याचा कंटाळा येत जाणार आहे. शॉर्ट फिल्मला असा उद्देश आहे की परत एकांकिकासारखा, की फिल्म क्षेत्रातली जी येऊ इच्छिणारी माणसं आहेत, उद्या अनेक ठिकाणी फिल्म स्कूल्स आहेत, त्यातल्या नवीन मुलाला मोठं तर बजेट कोणी देणार नाही. खरं तर शॉर्ट फिल्मला चांगली संधी आहे, पण शॉर्ट फिल्म बनवतानाचा खर्च तुझा कधीच वसूल होत नाही. खरं तर ती किती छोटी फिल्म आहे, एक 3-4 लाखात होऊ शकते, कधी 1 लाखात होऊ शकते, कधी 2 लाखात होऊ शकते. त्याची सुद्धा रिकव्हरी नाही. कुठे बघणार, कारण कोणी विकत घेत नाही. मराठी सिनेमा OTTचा एकही प्लॅटफॉर्म विकत घेत नाही. एकीकडे तुला नीट वेळा देत नाही, वितरणाची बोंब आहे. त्यामुळे केलेलं सगळं रिकव्हरीच होत नसेल तर कसं दर्जेदाराने सक्सेस करण्याचं धाडस कोण करणार. स्टुडिओज पहिल्यासारखे इन्व्हॉल्व्ड होत नाहीयेत मेकिंगमध्ये. सॅटेलाइट राईट्स बंद झाले. जे एखाद्या सिनेमाला लागणाऱ्या खर्चातून थोडंफार तरी भाग भांडवल परत मिळत होतं, ते मार्ग हळूहळू बंद झाले, आणि आपण काही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नाही. सगळे आपण म्हणतो की येईल 4थ्या आठवड्यात अमेझॉनवर, त्यामुळे ते बिचारे अजून लटकलेत. त्यामुळे आपण
तोही प्रॉब्लेम आहे ना, की ज्याच्यासाठी माध्यमासाठी जे बनवलेली गोष्ट आहे, लार्जर दॅन लाईफ साठी इमेज आहे. आपल्याला अंबानींनी 5G दिलं म्हणून आपण मोबाईलमध्ये बघायचं का? ते आपल्याला ठरवायला लागेल ना. ते टॉकीजमध्येच जाऊन बघायला लागेल, नाटक हे थिएटरमध्येच जाऊन बघायला लागेल, तरच होईल. त्यामुळे हा सगळा पुन्हा आपल्या प्रायोरिटीजचा, व्ह्यूविंग पॅटर्न पेक्षा प्रायोरिटीज बदलत चालल्यात व्ह्यूविंगच्या. आणि तरीही नाटकाला लोक येते, त्याचा आनंद आपण पुन्हा पुन्हा व्यक्त करतोय. त्यामुळे आपण त्या पद्धतीने फ्लेक्झिबल पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. शॉर्ट फिल्म या फेस्टिवल स्पर्धा, पण त्याच्यातनं त्यांना मग एवढं मोठं बक्षीस दिलं पाहिजे की कदाचित त्याच्या शॉर्ट फिल्मची निर्मितीचा खर्च त्याला मिळावा. निदान अशा पद्धतीने काही रचना निवडक, म्हणजे त्याची गाळण चाळण लावून 10-15 निवडक, नाही तर खूप करत मग कोणी मोबाईलवरही शूट करतं. आता तू म्हणशील उद्या रील्सचा पण व्ह्यूइंग पॅटर्न झालाय. भले भली माणसं रील्स करतायत 30-30 सेकंदाचं. काय करायचं आता त्याचं? अशा वेळेला ते बरोबर माझ्याकडे बघून बोलताय. नाही, तुझंही बघितलं मी रील, सगळ्यांचीच बघतो. मला तेच परदेशात गेल्यावर मलाही मोह झाला. मी पण 1-2 रील्स केले 4 चौकीच्या प्रयोगाबरोबर. ती आम्ही बघितली. सर, मी आतापर्यंत जितक्या माझ्या दृष्टीने ग्रेट माणसांना भेटले आहे, त्या सगळ्यांची एक खासियत किंवा वैशिष्ट्य मला असं नेहमी जाणवतं, ते म्हणजे त्यांना काहीच्या काही लक्षात राहतं आणि त्यांना लोकांची नावं अतिशय लक्षात राहतात. काय म्हणायचंय काय? तर तुम्हाला ना खूप लक्षात राहतं. बारीक 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 गोष्टी तुमच्या लक्षात असतात, माणसांची नावं लक्षात असतात. ही एक गोष्ट. दुसरी मला नेहमी अशी जाणवते किंवा वाटते की आपल्याकडे एक काळ होता की जेव्हा तुम्ही जितके सेन्सिबल तितकं चांगलं असं समजलं जायचं. हळूहळू एक काळ असा आला की जितका तुम्ही मॅडनेस कराल तितका वर्क होतो असं समजलं जातं. ह्या सगळ्या काळाच्या कसोटीत तुमची वैचारिक बैठक पक्की राहिली, तुम्ही त्या लाटेत वाहवले गेला नाही. हे एक मला वैशिष्ट्य वाटतं. आणि मला तिसरी गोष्ट अशी वाटते की तुमचं कास्टिंग, म्हणजे तुम्ही बघितले, म्हणजे मी तुमच्या बघितलेल्या कुठल्याही नाटकात मला आजतागायत ह्या नाटकामध्ये ही व्यक्ती नको होती असं वाटलं नाही. थँक्यू. खूप मोठी कॉम्प्लिमेंट. कारण बऱ्याच नाटकात मी तिलाच घेतलं नव्हतं. पण मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही मला विचाराल तेव्हा त्या नाटकात त्या भूमिकेसाठी मी योग्य असेल म्हणून तुम्ही मला बरोबर बोललीस. ती एक कॉमन एक शिस्त लागली, पद्धत लागली. संस्थात्मक पातळीवर खूप काम केलं. त्याच्यामध्ये 10-12 आमच्याकडे नटमंडळी होती. त्यांनाही कधी असा कॉम्प्लेक्स कधी कुणाला आला नाही आणि तो आम्ही येऊही दिला नाही. तू म्हणतेस तेच बरोबर आहे की स्क्रिप्ट वाचल्यानंतर, बरं मी सगळं बघत असतो. मी तुझं छोटं काम जरी असलं कुठेतरी ते माझ्या बघण्यात नक्कीच येतं. आणि एकांकिका स्पर्धा असेल, आपल्याला नटाचं पोटेन्शियल पण कळत असतं. नव्या जुन्याचं पण कॉम्बिनेशन मी नेहमी करत असतो. अनुभवी आहेत, अगदी नवीन आहेत. प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने कास्टिंग मी नाटकाचं करतो. आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर जी नावं येतात त्यांनाच मी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करतो आणि बहुतेक वेळेला त्याच्यानंतर दुसरीकडे जायची वेळ येत नाही. कशी येईल म्हणून तू म्हणते. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे जगिशामध्ये. फक्त मी एकटाच नाही करत. तुला आता गौप्यस्फोट करतो की निवेदिताचं नाव सुचवलं प्रतिमानी वाडामध्ये. वैभवचं एका कुठला सिनेमा होता, लालबाग परळ मधलं डॉक्टर सामंतांचं 5 मिनिटाचं काम मी बघितलं. खरं तर तो हास्य जत्रेचे म्हणजे स्किट करत होता, कॉमेडी. पण त्यातलं ते सामंतांचं काम बघून मी त्याला भास्करची भूमिका दिली. त्याच्यामुळे अतुल कुलकर्णी NSD आला. तो माझ्याकडे बोलायला आला बँड्याला माझ्या घरी. तेव्हा दिलीप प्रवळकर, मोहन गोखले अशी नावं होती गांधीजींच्या कास्टिंगसाठी. अतुल कुलकर्णी येऊन बसला, ज्या पद्धतीने बसला आणि माझ्याशी बोलला, म्हणलं हा माझा गांधी. सो असं मला त्या इंट्युशननी मी पण करतो. आणि नकळत हा दिग्दर्शक म्हणून पोटॅन्शियल चेकिंगचा पण भाग असतो. त्यातलं टेक्स्चर पण पकडायचं असतं. म्हणजे मुद्दाम असे काही एक्सपेरिमेंट करून चालत नाहीत ना, की भाषा असते, बाह्य व्यक्तिमत्व आहे, समज आहे, त्या भूमिकेची जेवढी डिमांड आहे. पण माझ्याकडे ते सगळेजण अशा प्रकारचे माणसं कास्टिंगला असतात. नेहमी नवीन कोणीतरी पण एक कुठून तरी मिळतं. मी एकांकिका स्पर्धा बघितली, त्याच्यामध्ये मला ती सिमरन सईद दिसली. त्या वाडाचेरेबंदीमध्ये ती आली. म्हणजे अशा छोट्या छोट्या ऑडिशन्समधनं कुठेतरी कोणीतरी सुचवण्यामधनं हा भाग वाढत जातो. काही काम बघून सुद्धा प्रॉमिनंटली ठरतं की हे बाबा आपल्याकडे हे कास्टिंग हा माणूस चांगलं करेल. आणि जेव्हा माणसं म्हणतात की अरे तो तसा वाटला नाही,
म्हणजे निवेदिताला वैदर्भी वराडी भाषेची काहीच हे नव्हती, तिची जीव वळलेली पण नव्हती, पण तिची पॅशन पण होती, मेहनत करण्याची तयारी होती आणि माझी तयारी होती. अप्रतिम वहिनी तिने वाडाची रेवंतीमधली साकारली. किंवा वैभव संगमेश्वरी मालवणी बोली भाषा बोलतो, पण त्या तो विदर्भातला आहे हे कोणा नाही असं खोटं पण वाटेल कोणाला नाटक बघितल्यानंतर. तर ते हे नटाचं काम पण आहे आणि कास्टिंगला खरंच खूप महत्त्व देतो मी. याचा अर्थ असा नाही की सगळे बिनीचेच आणि सगळे नाववालेच कलावंत घेतो असंही नाही, तेच लोकही घेतो असं नाही. ते पण समस्त लोकांना आम्हाला नट म्हणतात, आता तुम्ही मला काय 2-3 वर्ष घेत नाहीत, म्हणजे असं समजा एक नाटक झाल्यानंतर असं म्हणतात. मी म्हटलं ओळखलंच ते बरं आहे. नाही, कारण मला असं वाटत असतं की ते एक रेप्युटेशनपेक्षा एक सरप्राईज पण असावं की या माणसाने हे काम केलं, हे पण असावं. त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मी खूप पर्टिक्युलरली राहतो, खूप काठ्याकूट होतो. आत्ता मी तालमी सुरू केले नवीन नाटकाच्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, तुमचा भूमिपुत्र त्याच्यामध्ये काम करतोय सचिन खेडेकर, आणि 30 मार्चच्या दरम्यान ते नाटक ओपन होईल, तेव्हा जरूर बघायला या. क्षितिज पटवर्धननी ते नाटक लिहिलंय. खूप उत्तम विषयावरचं चर्चेचं आजच्या कंटेंटचं नाटक आहे. त्यातलं पण कास्टिंग मला तालीम वाचन सुरू केली, पण मला अजून मनासारखं 2 कास्टिंग होत नाहीयेत. सो मी धडपड करतोय त्याच्यामध्ये की कसं करता येईल ते. सर मार्च महिन्यात मी रिकामी हे मला अपेक्षितच होतं, पण तू नसतीस रिकामी तरी मी म्हणालो असतो की तुला करायचं, त्यामुळे तो प्रश्न नाही. म्हणजे आताचे जे 2 आहेत त्याच्यामध्ये पुरुष पात्र आहेत, काही करू शकत नाही. एक सर आपण आता मला असं वाटतं घड्याळाकडे बघते आहे, पण मला एक पुन्हा एकदा विचारावं असं वाटतंय की एक कुठेतरी असा समज आहे की कलाकारांना मुळातच शिस्त नसते, ती नको असते, ती आवडत नाही. आणि जिगीषा संस्थेची आणि तुमची शिस्त आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. हा विरोधाभास आहे. म्हणजे मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला आले पहिल्यांदा, तेव्हा मला असं एकूणच वाटायचं की टंगळ मंगळ करणारीच बरीचशी माणसं एकत्र येऊन एक नाटक करतात. बरं झालं तुझ्या अंधश्रद्धा लवकर दूर झाल्या. आणि माझं पहिलंच व्यावसायिक नाटक मी तुमच्या बरोबर केल्यामुळे मी याचा कम्प्लिटली वेगळा याची बाजू बघितली. तर ह्या शिस्तीविषयी मला नाही, शिस्त म्हणजे मी सांगू का, ते काही ऑर्थोडॉक्स किंवा असं काही नाहीये. माझं म्हणणंच असं आहे की विनोदी नाटक पण शिस्तीत करावं लागेल, दुःखी नाटक पण आनंदात करावे लागेल. ही रियाज आहे. तालमीमध्ये जर मजा नाही आली नटाला तर काय कशी येईल प्रयोगामध्ये. तो सगळ्यात मोठा माझ्या आवडीचा सगळ्यात काळ हा तालमीचा असतो. नंतर नट माझ्या ताब्यातूनही जातात प्रयोग करायला लागल्या म्हणूनही कदाचित असेल, परंतु त्याच्यामध्ये आपण इतकी इनोव्हेशन्स, असं थोडीच असतं की मी काही कोणी सगळं घेऊन आलोय बरोबर आणि मला सगळं मी वेदशास्त्र संपन्न मला सगळं माहिती आहे. अनेकदा छोट्या छोट्या चर्चांमधनं क्षण फुलतात, नाटक कळतं. तुमच्या सगळ्यांपेक्षा दिग्दर्शक म्हणून थोडा जास्त आधीपासून मला अभ्यास करायला लागतो, कारण कुणीही प्रश्न विचारला तर मी आन्सरेबल असतो दिग्दर्शक म्हणून. पण अन्यथा ही प्रक्रियाच आहे. मला नाटक आवडण्याची सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला आज, की ती लोकशाहीची सगळी मूल्यतत्व वापरणारी कला आहे. म्हणजे चित्रकार आहे, संगीतकार आहे, विशेषतः गायक, वादक, साहित्यकार आहे, हा कोणावरही अवलंबून नाहीये. तो त्याचा आहे. तो हे मी केलं असं म्हणू शकतो. आपल्या क्षेत्रामध्ये मी केलं या शब्दाला किंमत नाही, आम्ही केलं म्हणावं लागेल. माझं एकट्याचं पाठांतर असून नाटक चालत नाही. माझ्या संवादानंतर याचा संवाद आहे, तो त्यांनी पाठ केलेला नसला तर मी बोबलेल, नाटक बोबलेल. ती डिसिप्लिन तुझ्या कलेच्या अंतर्भूत शिस्तीतच आहे, इंटरनल डिसिप्लिन मध्ये, तर तू ती डिसिप्लिन मध्ये केली पाहिजे. माझं म्हणणं आहे की नाटक आलं, छान बसलं, मग आपण वाटेल तेवढी मजा करू ना. मग टंगळ मंगळ करू, पार्टी करू, खाऊ पिऊ, गप्पा मारू, विनोद करू, तिथे नाही. तालमीमध्ये जर आपण वेळ देऊन कशाला तरी आलोय तर ती तालीम झाली पाहिजे. आणि नाटक चांगलं होणं ही मनोरंजन का नाहीये तुम्हाला. जसं आपल्याकडे काय आहे, टिंगलटावळी मलाही आवडते की गॉसिप सगळ्यांनाच आवडत असते, पण ते कधी करायचं असतं त्याची काळवेळ पण असते ना. हा एक दुसरा आपल्याकडे गैरसमज आहे जनरल प्रेक्षकांचा की आम्हाला बाबा बरंच डोक्याला ताप नको, विनोदी नाटक आम्ही बघतो, आम्हाला मनोरंजन होतं, कशाला तुमची किचकट विषय. अत्यंत चुकीचं आहे. जो मगाशी मी विरेचनाचा शब्द वापरला आणि कॅथोर्सिसचा, अत्यंत गंभीर नाटक बघूनही तुमची उत्तम करमणूक होते. मग तुम्हाला अशी करमणूक बघायची, तुम्ही सर्कस बघायला जा, फुटबॉलची मॅच बघायला जा, नाटक बघायला कशाला जाता.
तेच पुन्हा विनोद आणि तेच नुसत्या टायमिंगच्या सोकॉल्ड गोष्टींवर का. इथे या गोष्टींवर आपला विश्वास आहे की एखादं चांगलं नाटक बघायला बसण्यापूर्वीचा मी आणि ते नाटक संपून बाहेर पडतानाचा मी, याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर असतं माणूस म्हणून. एवढी मोठी शक्ती जर नाटकात आहे तर आपण गंभीरमध्ये पण आपलं मनोरंजन होईल. आणि म्हणून गंभीर नाटकांनाही उत्तम आपल्याकडे तो पण समज दूर झाला ना. उद्या चारचौघीसारखं, डॉक्टरसारखं, वाडासारखं नाटक काही एंटरटेनिंग नाहीये, पण ते नाटक म्हणून ऐवज एवढा मोठा आहे की लोक आले बघायला, पुन्हा पुन्हा आले बघायला. त्यामुळे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नाही, आणि परत शिस्तीचा भाग म्हणजे मुळात सरांचं पाठांतर इतकं चोख असतं. कुठलंही नाटक तालमीच्या आधी सरांचं तोंड पाठ असतं, त्याच्यामुळे नट चुकून एखादा शब्द चुकले किंवा तो इकडून तिकडे झाला तरी सगळ्यात आधी सर तो शब्द. म्हणजे तेच ना, की असे नटांबरोबर काम करून करून मी पाठांतर करायची सवय मला. पण त्याचा परिणाम असा आहे सर की काही ग्लॅमरस नावं गर्दी खेचतात असा जो समज होता लोकांचा, तो एक दिग्दर्शक किती गर्दी खेचतो हे गेल्या 40 वर्षात तुमच्या नाटकाकडे. माझ्या लेखकांचं, माझ्या निर्मात्यांचं, माझ्याबरोबरच्या नटांचं हे क्रेडिट आहे की तू जे म्हणालीस त्या शिस्तीत नाटक होतं. मला ना कोणी जेव्हा म्हणतं ना नाटक बघून की आम्ही तुमचं नाव वाचून नाटक बघायला आलो, मला कणभरही आनंद होत नाही. माझ्या पोटात मोठा गोळा येतो, छातीत धडधड वाढते, की लक्षात येतं की आपल्यावर एवढी मोठी सांस्कृतिक जबाबदारी यांनी टाकली, एक क्रेडिबिलिटी आपल्याला मिळाली, म्हणून मी जास्तीत जास्त शिस्तबद्ध होत चाललो. हा सांस्कृतिक वारसा ठेवा, असाच इथून पुढे चालत राहू देत आणि पुढची 40 वर्ष आम्हाला तुमची नाटकं, तुम्ही दिग्दर्शित केलेली नाटकं. साधारणपणे तुला काय म्हणजे काय कुठपर्यंत मी जगावं अशी अपेक्षा आहे का? तुला अशी एक लस शोधून मिळाली आहे तर ते मला, तर मला आवडेलच जगायला. मला नाटक करायला आवडणारच आहे. जोपर्यंत मी शारीरिक दृष्ट्या दुर्बल हतबल होत नाही तोपर्यंत मी नाटक करत राहणार. त्यामुळे मला काय, मी दुसरं काहीच करू शकत नाही. आणि तुमचं नाटक सर तुमच्याकडे नाटक करायला तयार नाही असा कुणीही तंत्रज्ञ किंवा कलाकार, लेखक, नट आज तरी या मराठी चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तेव्हा तेवढी नाटकं होणारच आहेत. करूया. त्याच्यामध्ये फक्त कुठल्याही प्रकारचं एका पाठोपाठ काहीतरी फक्त करायचं म्हणून नाही, तो चॉईस असला पाहिजे. नकारही तेवढा महत्वाचा आहे. जेव्हा मी असं म्हणतो की मी 80-85 नाटकं दिग्दर्शित केली तेव्हा 85 नाटकांना मी नकारही दिलेला असतो. की कारण आपल्याला माहिती आहे ना, मी परत तेच सांगतो ना की इतकी शक्ती जर या माध्यमात आहे तर या मंचावरनं चुकीचा आशय प्रक्षेपित होऊ नये याची पण खबरदारी घेण्यासाठी नकारही द्यावा लागतो. तो व्हेटो पण तुमच्याकडे पाहिजे असतो. या निमित्ताने तुमचं एक जे सामूहिक चरित्र जिगीषाचं ठरतं आहे लिहायचं, तर तेही तुम्ही लवकरच लिहा. मला असं वाटलं होतं, कारण हे माझ्या पुस्तकात जे बघायशी उल्लेख झाला, हा मला दुसरी गोष्ट उल्लेख त्याचाही करायचा आहे की आपल्याकडे साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात सौहार्द नावाची जी गोष्ट आहे, सलोखा नावाची गोष्ट आहे, ती कशी आहे. पुस्तक माझं राजहंसनी प्रकाशित केलं आणि मॅजेस्टिक त्याचं इथे ठेवतायत आणि सही करतायत आणि मला चर्चेला बोलवत आहेत किंवा तुमच्याशी, याच्यासाठी मॅजेस्टिकसाठी एकदा टाळायचं. तर आज या निमित्ताने आणि आज समारोपाचा हा कार्यक्रम आहे म्हणून ह्या सत्राच्या शेवटी चंदू सरांच्या पुस्तकावर त्यांची सही सुद्धा मिळणार आहे. विशेष तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. पूर्वी आम्ही लहान असताना तरी थोरा मोठ्यांच्या सह्या घेणं हा एक विशेष कार्यक्रम. थोरा मोठ्यांच्या नाही, आता एक लेखक आलाय म्हणून, बाकी काहीच नाही. तर ते एकच पुस्तक घेऊन सगळ्या पुस्तकावर माझ्या सह्या घेतील. पण ते पुस्तक जरूर वाचा. ते पुस्तकाचं राहिलं की ते पुस्तक लिहिताना माझ्या डोक्यात कुठेही आत्मचरित्र वगैरे असं नव्हतं. ते प्रवास वर्णन आहे आम्हा सगळ्यांचं, माझ्या 40 वर्षातल्या समकालीनांचं. तेव्हा भोवती काय काय घडत होतं, औरंगाबाद असेल, बीड असेल, लातूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, याचं ते आढावा आहे. आणि तुझे समूह चरित्र म्हणालीस, आणि आत्मचरित्राच्या बाबतीत माझं स्वच्छ मत आहे की ते आपल्यापैकी कोणीही लिहू शकत नाही. खूप खरं लिहावं लागतं. ते फक्त एक गांधीजीच करू जाणे, कारण ते सत्याचे प्रयोग करत राहिले आणि त्यांनी मान्य पण केले ते वारंवार. म्हणजे तुकाराम असेल, गांधीजी असतील, बुद्ध असेल, या माणसांचं धाडस आहे. आपण काही आत्मचरित्र लिहून आपलं एक तर तेवढं इंटरेस्टिंग आहे नाही आपलं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की एक जिगीषा म्हणून एवढी मोठी संस्था निर्माण होऊन एवढे काळ एकत्र काम करता आलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू असणारी माणसं आहेत आणि ती इतकी वर्ष एकत्र काम करतात चळवळ म्हणून, संस्था म्हणून. तर आम्ही एक समूह चरित्र लिहिणार अशी एक कन्सेप्ट आहे की त्याच्यामधली जी 10 लोक या 40 वर्षाची साक्षीदार आहेत.
राशोमानसारखं प्रत्येकाचं एक वेगळं जिगीषाकडे बघण्याचं कदाचित पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. कुठल्या क्षणी ते येऊन जॉईन झाले, पुढे काय काम केलं, अशी कन्सेप्ट आहे. मला वाटतं कोठाळ्यांचा उद्याच फोन येईल करूया म्हणून. नाही, पण या पुस्तकाविषयी मला खरंच आवर्जून असं सांगावं असं वाटतं की ह्यात प्रत्येक नाटकाविषयी सरांनी जे लिहिलं आहे ते आपण त्या नाटकाच्या तालमीची प्रोसेस स्वतः बघतो आहोत असं वाटतं. इतकी सुंदर ती लिहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीतल्या इतक्या नाटकांविषयी इतकं जवळून प्रत्यक्ष आपण बघतो आहोत असं जर तो अनुभव हवा असेल तर हे पुस्तक जरूर घ्या. चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे हे पुस्तक इथे उपलब्ध आहे आणि त्याच्यावर सरांची सही सुद्धा घ्या. आणि फार महत्वाचा लेखक आहे माझ्या दृष्टीने श्याम मनोहर. त्यांनी यकृत, हृदय आणि मेंदू अशी 3 नाटकं लिहायचं ठरवलं होतं. यकृत नाटक आपल्याला वरवर बघता असं वाटत असतं पहिल्या 5-10 मिनिटात बघताना की जणू काही हे दारूच्या व्यसनावरचं नाटक आहे. आणि त्या संपूर्ण नाटकात शामरावांनी एक टोटली ओलांटी उडी मारून ते स्वभावाच्या व्यसनावरचं नाटक केलं. हृदय हे पुढे आपल्याला करप्शन, भ्रष्टाचारावरचं नाटक वाटतं आणि त्यांच्या आशयामध्ये भावनेचं भ्रष्टाचार कारणीभूत आहे. मेंदूमध्ये त्यांना आपला जो गोंधळ होतो वैचारिक ते मांडायचं होतं. आणि तिसरं त्यांनी सेक्स येळकोट नाव ठेवलं होतं. ते मी सेक्स काढलं आणि येळकोट नावाचं नाटक केलं, जे अत्यंत टॅबू असलेल्या सेक्स विषयावरचं पण इतकं ब्रिलियंट नाटक होतं की त्याच्यामध्ये तो कुठलाच दुसरा दृष्टिकोन श्लील अश्लीलतेचा नव्हता, तर सुखाची फरफट आपल्या मध्यमवर्गीय जाणीवांची कशी होते आणि गैरसमजांमुळे होते अशा प्रकारचं होतं. म्हणून त्या नावांना ती फार गंमत होती की यकृत, हृदय, मेंदू आणि सेक्स येळकोट असं. एक प्रश्न आहे सर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीमधील अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांना आहे OTT प्लॅटफॉर्मचा मगाशी विषय निघाला होता. गेल्याच वर्षी मे महिन्यात आपण प्रकाश नारायण संत यांच्या कथेवर आधारित मराठी वेब सिरीज लंपन, नितळ निरागस भावविश्वाचं दर्शन, अतिशय अप्रतिम भूमिका होती आणि खूप सुरेख वेब सिरीज होती. थँक्यू. तशासारखी भूमिका परत एखादी करावी असा काही विचार आहे का? आणि जिगीषा संस्थेतर्फे असं मराठी वेब सिरीज माध्यमात काही नाही. मी मागे जे पिंपळपान ज्याचा उल्लेख केला ना, मी निवडक 5 कादंबऱ्यांवर केलं होतं किंवा मी आता ABP माझ्यावर मनसुद्धा तुझं नावाची मालिका केली आणि ती मी कोविड नंतरच्या काळात केली आणि खूप जाणीव मला विशेष आपण टाळ्या वाजून ABP माझंच कौतुक करूया की एक न्यूज चॅनल आहे आणि मी त्यांच्याकडे ही संकल्पना घेऊन गेल्यावर मला राजू खांडेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लगेच परमिशन दिली आणि एक वेगळ्या प्रकारची विषय आणि हाताळणी सिम्प्लिसिटीमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मुग्धाने सांगितलं की मी दिग्दर्शक म्हणून खूप परफेक्ट कास्टिंग करतो. असं त्या दिग्दर्शक परफेक्ट कास्टिंग करणाऱ्याला जर माझं कधी नाव वाटलं तरच मी काम करणार, कारण मी स्वतः जाऊन तर कोणाला म्हणणार नाही. पालेकरांनी मला आपणून काम दिलं, निपुण धर्माधिकाऱ्यांनी दिलं, गजेंद्र यांनी दिलं, श्रावणी देवधरनी दिलं, पण ते तेव्हा त्यांना वाटलं, आठवण आली असेल तेव्हा केलं. मी सुरुवातीला अभिनयच करत होतो संस्थेमध्ये, परंतु या लोकांनी माझे प्रतिभेचे पंख कापले सगळ्याचे केशावाने आणि मला दिग्दर्शकाची एक अवघड जबाबदारी टाकून हे म्हणते तसं मास्तर शिस्तबद्ध आहेत, टवाळी करू देत नाहीत, असंच काम माझ्यावर लादलं गेलं. परंतु मला आवडतं, पण त्या दुसऱ्या दिग्दर्शकाला सुचलं तरच. मी काय स्वतःहून मला कास्ट करणार नाही कधीच. आणि आम्हाला चंद्रकांत कुलकर्णी व्हायचं नाहीये, कारण आम्हाला चंदू सरांकडे काम करायचंय वर्षानुवर्ष. सर, एक प्रश्न आहे. मराठी माध्यमाच्या शाळा आता बंद होत चालल्यात एकंदरीत, आणि मी स्वतःलाही त्याच्याशी कारणीभूत आहे, कारण माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये आहे. त्यामुळे तो आरोप स्वीकारून मी हा प्रश्न विचारतोय की याच्या पुढे ही अशी परिस्थिती असताना मराठी साहित्य निर्मिती ह्याच्यावरती काही पुढे त्याच्या अस्तित्वाचा एक धोका आहे का, आणि त्याप्रमाणे नवीन नाटकं निर्माण होण्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमच्या दोघांचंही मत? जिगीषा निर्मित आजीबाई जोरात नावाचं नाटक बघितलंय का? नाही, अजून तरी नाही. आम्ही मराठीच्याच याच्याविषयी बोलतोय. दुसरी गोष्ट जे मला म्हणाले की सिनेमा, मी गेली 5 वर्ष मराठी शाळा बंद पडते त्या विषयाचा सिनेमा लिहून माझ्याकडे तयार आहे, द्या मला तुम्ही एखादा निर्माता आणून मी करतो. आणि तिसरी गोष्ट, काहीही मराठी नाटक मराठी साहित्याचं मरण नाहीये. तुमच्यासारख्या पालकांनी फक्त मुलांना इंटरनॅशनल लेवलला पाठवण्यासाठी इंग्लिश मिडियममध्ये घातलंय. आपण ज्या प्रांगणात बसलो त्या आणि या पार्ले शाळेमध्ये, आपल्या पार्ले टिळक विद्यालयात, की सगळे मोठे झाले. याच्याविषयीचं भाष्य आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेत शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. इंग्रजीशी आपलं वैर नाही, इंग्रजी माहितीची, ज्ञानाची नाही, माहितीची. आपल्याकडे ज्ञानाची भाषा आहे असं चुकीचा समज आहे.
परंतु इंग्लिश आलं पाहिजे, उत्तम आलं पाहिजे, कारण आपण ग्लोबली कनेक्टेड आहोत. पण म्हणून मराठी माध्यमातल्या मुलांना येणार नाही इंग्रजी असं काहीच नाही आहे. आपल्याकडे मोठे शास्त्रज्ञ, मोठे अर्थशास्त्रज्ञ, राजकीय नेते, साहित्यिक सगळे मराठी माध्यमात शिकले. थोडा आपलाच गैरसमज आपण दूर करूया, जसं तुम्ही म्हणालात तसं. दुसरा मुलगा झाला तर त्याला मराठी शाळेत टाका. सर तुमचाच एक मुद्दा पुढे नेतो की मी स्वतः मराठी मीडियम मधलाच पार्लर नाही परांजपे विद्यालयातला आहे, आणि आम्हाला ज्या प्रकारे इंग्लिश शिकवलं आणि आज माझ्या मुलाला ते इंग्लिश शिकवलं त्याच्यात खूप जमीन असण्याचा फरक आहे. आणि आपलं व्याकरणादृष्टी ते तुम्ही सगळ्या परदेशातल्या ICSE त्याच्यामुळे सगळं बोलताय. आमच्या मिनल परांजपे ज्यांचा उल्लेख मी करतो, त्यांनी स्वतःच्या मुलीचं शिक्षण मराठी माध्यमातून तिला इंग्रजी कसं याच्यासाठीचा एक कोर्स तयार केला. त्या इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स घेतात. केम्ब्रिजच्या युनिव्हर्सिटीज मधनं पास झालेले लोक आहेत. त्यांची मुलगी स्वतःची पायलट झाली. अप्रतिम इंग्रजी बोलते, अप्रतिम मराठी बोलते. आपलं मराठी विषयीचा पुळका नाहीये. आपलं म्हणणं आहे मातृभाषेत. मी तेलुगू माणसाला कशाला म्हणेन मराठी शाळेत घाल म्हणून. मातृभाषेतलं शिक्षण हे तुमच्या कायम मेंदूच्या विकासाला पोषकच असतं, ते परिपूर्ण असतं, ते झालं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. या गप्पांमध्ये परफेक्ट कास्टिंगचा विषय निघाला होता. परफेक्ट ट्युनिंग कसं असतं, एक दिग्दर्शक आणि एक अभिनेत्री यांच्यातलं आपण बघितलं. त्यामुळे या गप्पा संपूर्ण तसं आपल्याला वाटत होतं, पण वेळेची मर्यादा आहे. पण या गप्पा तुम्हाला परत नक्की ऐकता येतील, कारण मॅजेस्टिक गप्पांचे डिजिटल पार्टनर आहेत सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. केवळ या वर्षीच्याच गप्पा नाही तर गेल्या 4 वर्षांच्या मॅजेस्टिक गप्पा सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या मदतीने यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही जाऊन त्या बघू शकता. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन असं सर्च केल्यावरती तुम्हाला सापडतील. या वर्षीच्या गप्पा पुढच्या महिन्यामध्ये अपलोड होणार आहेत. या सेन्सिबल मीडिया चॅनलवरती तुम्हाला मराठी पुस्तकांचे आणि नाटकांचे रिव्ह्यूजही बघायला मिळतील, मराठी जुनी गाणी ऐकायला मिळतील. त्यामुळे सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन हे चॅनल यूट्यूबवर जाऊन अवश्य सबस्क्राईब करा, जे आपल्या मॅजेस्टिक गप्पांचे गेले 4 वर्ष डिजिटल पार्टनर आहे. आणि जसं सांगितलं की चंद्रकांत कुलकर्णी सरांचं चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे हे पुस्तक आज 20% सवलतीत उपलब्ध आहे. सरांची सही घेता येईल. त्याचप्रमाणे मुग्धा गोडबोले यांचं TV मालिका आणि बरंच काही हे पुस्तक देखील 20% सवलतीत उपलब्ध आहे. आणि मुग्धाजींची सही तुम्ही अवश्य घेऊ शकता. धन्यवाद. म्हणजे मुग्धा, आता हे अपलोड झाल्यावर टोलिंगला तयार राहा. तू आज प्रश्न विचारलायस राजकीय नाटक करू शकत नाही म्हणून. जाऊ दे सर, आता आम्हाला सवय झाली आहे त्याची. नाही ते याच्यात काय, म्हणजे तू पुढच्या वेळेला आता येणार आहे का युट्यूबवर म्हणून विचार बदलू नको. नाही येऊ देत युट्यूबवर, काय फरक पडत नाही. पण या निमित्ताने सर तुमच्याशी अशा गप्पा, एक मी शेवटी औपचारिक थोडंसं बोलतेय त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि मॅजेस्टिक गप्पांच्या अंतर्गत हा कार्यक्रम झाला याबद्दल कोठावळे सरांचेही मनपूर्वक आभार. मुळे काकांचे आभार, आमचे अशोक मुळे ज्यांच्यामुळे आज मी इथे आले, त्यांचे आभार. ते चिडून बघतायत माझ्याकडे, पण तरी सुद्धा आभार. आणि यांनी म्हटल्याप्रमाणे सरांची पुस्तकावर सही घ्यायला नक्की या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे माझे रेग्युलर प्रेक्षक आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुमच्याशी बोलताना आज एक आपुलकी होती, गप्पा होत्या, त्याच्यामुळे मोकळेपणाने बोलताना थँक्यू. लोकमान्य सेवा संघ आणि मॅजेस्टिक दोघांचे आभार.